की माझं स्पष्ट असं बहुमत आहे की मी आपल्याला सुद्धा सगळ्यांना विनंती करतो आणि त्याचसाठी आपल्याला इथे बोलवण्याची संधी दिली आहे की आपण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ या निशाणीवर आपण विधानसभा लढलेलो नाही आहोत। तर आज ही परिस्थिती अशी आलेली आहे की आपल्याजवळ सगळ्या यंत्रणा असताना, कार्यकर्त्यांचं जाळं असताना, सगळ्या सहकारी संस्था बऱ्याचशा भारतीय जनता पार्टीकडे असताना, ग्रामपंचायत जवळजवळ 80% भारतीय जनता पार्टीच्या असताना आपल्याला एक अधिकार मिळतो की आपण भारतीय जनता पार्टीचं तिकीट किंवा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर ही विधानसभा लढवावी, ही मागणी करण्यासाठी आपण इथे आज सगळे जमलेलो आहोत आणि ही मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे। जोपर्यंत आपण वरिष्ठांकडे बहुमताने आपण जर आपल्या ज्या काही भावना असतील त्या भावना जर वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या नाहीत तर त्यांनाही माहीत नसतं की आपण इथे आपली भारतीय जनता पार्टी म्हणून आपण काय काम करत आहोत। आजची परिस्थिती गेली ती वर्ष गेली, मी ते मान्य करेन, त्यावेळी आपली परिस्थिती नव्हती। एक वेळा परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला ती संधी मिळाली नाही, म्हणून ती आपण प्रत्येक वेळी आपण जर कार्यकर्त्यांनी सहन करत राहिलो तर हा कार्यकर्त्यांवर किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांवर किंवा आपल्या सगळ्या यंत्रणेवर हा अन्याय नाही आहे का? तर हा अन्याय आपण किती वर्षापर्यंत आपण सहन करायचा की आपण तिकीट मागायचंच नाही का? आणि आपण तिकीट मागितल्याशिवाय आपल्या वरिष्ठांना तरी कळणार कसं? त्यामुळे आपण तिकीट भारतीय जनता पार्टीवर, कमळ ह्या चिन्हावर आता येणाऱ्या विधानसभेत आपल्याला ते मिळावं, ह्या उद्देशाने आपण ही सभा इथे बोलवलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकमुखाने हा निर्णय घ्यायचा आहे की येणारी जी सावंतवाडीची विधानसभा आहे ती आपण, उमेदवार कोणी असो, उमेदवार आपण डिक्लेअर केलेला नाही आहे किंवा उमेदवार त्यांनी वरिष्ठांनी द्यायचा आहे, तो भले कोणीही द्या, पण भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर यावेळी आपल्याला ही सीट मिळावी, ही अशी आपण मागणी सगळेजण करणार आहोत आणि सगळेजण आपण एकमुखाने ही मागणी लावून धरूया। नाहीतर आपण जर मागणीच केली नाही, आपली ताकद किती आहे आपल्या ज्या मतदारसंघामध्ये, आपण जर नाही सांगितली त्यांना तर आपल्या वरिष्ठांपर्यंत हा आपला मागणी अर्ज जाणार कसा? तर आपण सर्वांनी हिरिरीनं, कळकळीनं आपण त्यांना विनंती करायची आहे की अगोदरची परिस्थिती तुम्ही बाजूला ठेवा, कोणाच्या तरी दावणीला जुंपून आपण आतापर्यंत काम करत होतो, आता ते दिवस संपले, गेली 15 वर्ष झाली, आपण बघतात 15 वर्षात आपल्याला किती अन्याय सहन करावा लागले। आता सुद्धा तुम्ही वृत्तपत्रात बघतात, कोण कोण बातम्या टाकतायत, उलटसुलट त्याची चर्चा होते, कोणीतरी येड्या गबाळ्याने यायचं, काहीतरी सांगायचं, त्याच्यात अचानकपणे पेपरमध्ये आपली सुरुवात करायची। ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही आहे। आपल्याला जर संस्कृती जपायची असेल, आपण जर आपल्या वरिष्ठांकडे जर आपण जर आपल्यासाठी जर ही जागा मिळवायची असेल तर आपण हिरिरीनं आपण आपल्या वरिष्ठापर्यंत ही आपली मागणी पोचवायची आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना ह्या बाबतीत, ह्या विषयावर, इतर विषय नाही, कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणावर ब्लेम करायचे नाही आहेत, कोणावर आरोप करायचे नाही आहेत, कारण आपण भारतीय जनता पार्टीचे संस्कृतीतले सगळे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। आपल्याला कोणालाही दोषण द्यायचं नाही आहे। आपल्याला झालेला त्रास आपण सगळेजण भोगत आहोत, आपल्याला माहिती आहे, आपल्याला निधीची कमतरता जाणवते, सगळ्यांना माहिती आहे, कामं होत नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण गेली 15 वर्ष हा त्रास आपण सहन केलेला आहे आणि तो त्रास आपण आपला हक्काचा माणूस असल्याशिवाय आपला कमी होणार नाही। आणि आपला हक्काचा जर माणूस पाहिजे असेल तर आपण आपल्या वरिष्ठांकडे आपली ही कळकळ, आपल्या ह्या भावना पोचवणं आज अत्यंत काळाची गरज आहे। आणि त्या ओघानं आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते
म्हणून आपण वरिष्ठांना एक साकडं घालूया की आत्ता तरी निदान आपली सगळी 80% सगळ्या बाजूने ताकद असताना आपल्याला कमळ चिन्ह मिळणार नाही आहे का? आपण भारतीय जनता पार्टी म्हणून आपण हे विधानसभा लढवणार नाही आहोत का? तर आपण त्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे असा त्यांना संदेश देऊया की तुम्ही आम्हाला कमळची चिन्ह द्या, विधानसभा द्या, कोणीही उमेदवार असू दे, आपण त्याला 100% बहुमताने निवडून आणू, असा आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत हा मेसेज त्यांना जाऊ दे. ह्या विषयावर फक्त जर कोणाला आपली मतं व्यक्त करायची असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तर त्यांनी थोडक्यात येऊन इथं आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी आपल्याला विनंती करतो. फक्त एकच काम करायचं आहे की कोणाचंही नाव न घेता किंवा कोणावरही आरोप न करता आपली जी मनातली खंत आहे ती इथे येऊन आपण व्यक्त करायची आहे. सुहास गौंडोळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि सुजाता पटवर्धन सुजाता पडवळ यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हेमंत मराठे मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. अजून कोणाला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी पुढे यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळोवेळी सगळ्यांची नावं घेत नाही, कारण नावं घेतली तर 1 तास त्याच्यातच जाईल. फक्त माझे विचार हे रोखठोक असतात राजन साहेब, त्यामुळे आज मी रोखठोक बोलणार आहे. आज या ठिकाणी मला एकच उत्तर पाहिजे आहे. भारतीय पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष BJP म्हणून मी आज सरपंच संघटनेचा एक पदाधिकारी आहे आणि आमच्या सरपंचांवर वारंवार, म्हणजे भाजपचे जे सरपंच आहेत त्यांच्यावर वारंवार कारवाई केली जाते. आत्ताच मळगाव सरपंचांचा विषय हा आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते आमच्या भाजप सरपंच संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना असं सांगितलं जातं की तो मतदारसंघ सन्माननीय दीपक केसरकर साहेबांचा आहे, मग त्या ठिकाणी आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं आपल्या पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं. मग फक्त सरपंच संघटना किंवा सरपंच तुम्हाला मतदानासाठी हवे आहेत का, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण ही तिसरी कारवाई आहे. पहिला सरपंच या ठिकाणी आमचे मळगावचे होते, त्याच्या आधी एका सरपंच झाला आणि आता पुन्हा ज्या ठिकाणी सरपंच होता त्या ठिकाणी उपसरपंच प्रभारी म्हणून काम करत असताना आज त्यांच्यावरही कारवाई होते. निवडणुका राहिल्या बाजूला, मी ज्या संघटनेचं काम करतोय, ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाच्याच ज्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी समस्या निर्माण असतील तर सर्वसामान्य मतदाराकडे आम्ही काय म्हणून जावं. उद्या सकाळी आम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो, एखादा प्रश्न जर आम्ही मांडायला गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं जाणार का हा मतदारसंघ दीपक केसरकरचा आहे, आपण काय करू शकत नाही. मग ह्याच्यावर उत्तर कोण देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की सरपंच संघटना जी भाजपची आहे त्यावेळी सर्व समवेक्षक आम्ही सरपंच संघटना गेली होती, त्यावेळेस सांगण्यात आलं, काही बॉदरेशन आणण्यात आलं पक्षाकडून की तुम्ही पक्षाची वेगळी करा, तुम्ही पक्षाची वेगळी करा. तर पक्षाची वेगळी केली आणि आज पदाधिकारी आहेत जे पक्षाच्या संघटनेचे सन्माननीय पेडणेकर साहेब, आज त्यांच्यावर जी पाळी यावी आणि त्याला साधी स्थगिती मिळत नाही. आज 8 ते 9 महिने झाले मळगाव सरपंच ह्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झालेली आहे, त्यांचं सदस्यपद रद्द केलेलं आहे. त्या आपल्या भाजप पक्षाच्या होत्या सरपंच, तर त्यांच्या अविश्वास ठराव जो दाखल झाला होता त्याच्यावर फक्त ग्रामविकास मंत्र्यांची एक सही झाली असती तर आज त्या ठिकाणी त्या अपात्र झाले नसते किंवा थांबली असते. मग यातून आम्ही काय बोध घ्यायचा. आज जे चाललंय ते प्रत्येकजण आपल्या तिकिटासाठी भांडतोय, आपल्याला कसं तिकीट मिळेल हे सगळं बघतोय. पण तुम्हाला तिकीट बघत असताना ज्यांची तिकीटं मिळालेली आहेत पण त्यांची पदं कापली जात आहेत त्यांचा पहिला प्रश्न सोडवा आणि मग प्रत्येकाने या ठिकाणी सांगा. आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष मॅडम आहेत,
तेली साहेब आहेत, तेली साहेबांनी खूप प्रयत्न केले, पण आज तेली साहेबांकडे कुठचंही लोकप्रतिनिधीचं पद नाही आहे, पक्षाचं पद आहे. त्यांनी आपापले प्रयत्न केले, मात्र पक्षाचे जे मंत्री महोदय आहेत, आमचे जे जबाबदार माणसं आहेत, पक्षाची आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी काहीच करू नये आमच्या सरपंचांसाठी. ही व्यथना आम्ही मांडत आहोत. त्यामुळे ह्याचा पहिला विचार करा, नाही तर भविष्यात सरपंच, भाजप सरपंच संघटनेचे काही जण या ठिकाणी विरोधात जर गेले तर त्याची पूर्ण जबाबदारी ह्या पक्षाची राहील. हे आम्ही पक्षाच्या मीटिंगमध्ये पण आम्ही यानंतर कुठेतरी होईल त्यावेळी आम्ही आमचा निर्णय कळवू. मात्र या ठिकाणी पहिल्यांदा जे पदावर आहेत त्यांना राखा, तर आम्ही सर्वसामान्यांकडे जाऊ शकतो. आता पेडणेकरांच्या बाबतीत झालं तर त्याचा मेसेज काय जाईल मळगावमध्ये? मळगावमध्ये लोकसंख्या किती आहे याचा विचार करा. आज मळगावमध्ये झालं, उद्या तळवडेमध्ये झालंय, उद्या आणि कुठेतरी होईल. मग तुम्ही त्यांना सेक्युअर करणार नाही का? दुसरा विषय, आज या ठिकाणी तुम्ही सांगताय की भाजपलाच तिकीट मिळालं पाहिजे, भाजपलाच तिकीट मिळालं पाहिजे. मीही त्याच मताचा आहे. भाजपच्या कमळ चिन्हाचाच आमदार या ठिकाणी आम्हाला हवा आहे. मात्र टाळ्या वाजवण्यापूर्वी एक लक्षात घ्या की आपल्यामध्ये ज्या दुफळी निर्माण होते तेव्हा कमळ असो किंवा मोदी साहेब जरी असले तरी निवडणूक लढवणं खूप कठीण होऊन जाईल. त्यामुळे आज आपल्यातली दुफळी मी सांगायची काय गरज नाही आहे, व्यासपीठावरून तुम्हाला सगळं दिसतंय, तरी दिफळी होता नाही. एक मताने, एक दिलाने आणि एका विचाराने आणि एका छताखाली आणि एका झेंड्याखाली आपण सर्वजण येऊ, त्यावेळी आमचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतोय, जे आलेत त्यांना घेऊन, जे राहिलेत त्यांना सोडून असं नाही चालणार. जे राहिलेले आहेत त्याला पण आपल्याला सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांनी पण सोबत आलं पाहिजे. जर ते भारतीय जनता पक्षाला मानत असतील तर, आणि त्यांच्यापर्यंत आजच्या मीटिंगचा मेसेज गेला की मला माहीत नाही, जर मेसेज गेला असेल तर माझे विचार त्यांच्यापर्यंत जातील, जर गेला नसेल तर माझे विचार तिथपर्यंत जाऊनही काय फायदा नाही, कारण त्यांना कळत नाही तर ते येणार कसे. त्यामुळे तेली साहेब, मी आपल्याला विनंती करतोय, तेली साहेब आमदार व्हावे आणि कोण आमदार व्हावे प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाची इच्छा असतात, पण तिकीट हे भाजपच्याच उमेदवाराला मिळालं पाहिजे आणि भाजपच्याच चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली गेली पाहिजे, याचं असं मी मत व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आमच्या संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत आहेत त्या संदर्भात तेली साहेब आपण वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. तेली साहेबांच्या माध्यमातून अनेक माझ्या गावामध्ये विकासचा निधी जो आलेला आहे तो पक्षाच्या माध्यमातून, तेली साहेबांच्या प्रयत्नातून आणि आमचे तालुकाध्यक्ष, मंडल अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतोय. आणि या होणाऱ्या कारवाईकडे आपण लक्ष द्या आणि त्यांना सांगा, मंत्री महोदयांना. काल मला गिरीश महाजन भेटले असते तर वेळाघरमध्ये झालं, तसं मळेवाडमध्ये पण त्यांना मी रोखून काय प्रश्न विचारले असते, पण मला कधी आले आणि कधी गेले तेच कळलं नाही. त्यामुळे जर हा मतदारसंघ दीपक केसरकरनं जर आंदण दिला असेल तर आम्ही सगळ्यांनी दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करायला हरकत नाही. म्हणजे आमची नावं आम्ही पुढ्या मतदारसंघात टाकावी का? देवगड मतदारसंघामध्ये मतदानमधून ओळखपत्र म्हणून जसा नोंद करतात तसे आपण करावी का, असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जर कोणी सांगत असेल पक्षाचा माणूस की त्यांना आंदण दिलेलं आहे आणि ज्यांना वाटतंय की हा मतदारसंघ आपल्याला आंदण दिलेला आहे, तर असं काही नाही आहे. एक सर्वसामान्य माणूसही किंवा सर्वसामान्य पदाधिकारी आमदार होऊ शकतो. हे पक्षाला अपक्ष आमदार जे आलेले आहेत खासदार म्हणून ते तुम्हाला माहिती असतील, त्यांनी भाव्या पक्षाकडे मागितलं होतं तिकीट पण दिलं गेलं नाही, मात्र ते निवडून आले. यातून तुम्हाला मला जो काही संदेश द्यायचा आहे तो तुम्हाला कळत असेल. जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, वंदे भारत. धन्यवाद मराठे साहेब. अजून कोणाला आपलं जर मत व्यक्त करायचं असेल तर. नमस्कार, मी निशांत चिंतामणी कोरसकर. मी गेल्या 10 वर्षात युवा मोर्चाचं अगदी तालुकाध्यक्षपासून विधानसभा अध्यक्ष ते जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य या पदांवर काम केलं. सध्या परिस्थितीत तरी मी एक कार्यकर्ता आहे, कोणत्याही पदावर नाही आहे. पण मला हे सगळं हे करताना थोडंसं तुम्हाला गेल्या 10 वर्षातलं स्टॅटिस्टिक्स सांगावंसं वाटतं मतांचं. ज्यावेळी 10 वर्षापूर्वी 2014मध्ये तेली साहेब प्रवेश केला त्यावेळी मला वाटतं सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर आमदार म्हणून कोणीतरी इलेक्शन लढवलं. ती व्यक्ती राजन तेली साहेब होते. आणि त्यावेळी आपल्याकडे फक्त बांदा हे या विधानसभेमध्ये बांदा ग्रामपंचायत ही फक्त एकच किल्ला लढवत होती. त्या इलेक्शनमध्ये अगदी मोजक्या कार्यकर्त्यांसह जवळपास 29,000 मतं
भारतीय जनता पार्टीने म्हणजे राजन तेली साहेबांनी घेतली. त्यानंतर त्यातूनही खचून न जाता पुढच्या 5 वर्षात ते जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जोडून ठेवून नंतरच्या 5 वर्षामध्ये 2019ला ज्यावेळी या आमदारकीच्या ह्याला ज्यावेळी तोडगा निघाला नाही त्यावेळी तेली साहेबांना अपक्ष राहण्याचं म्हणजे त्यांच्याकडे AB फॉर्मसुद्धा होता, पण तेली साहेबांनी तो AB फॉर्म नाकारत म्हणजे पक्षाचा आदेश शिरसावंत मानत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यात जवळपास 58,000 मतं मिळवली. म्हणजे बघा 29 दुणे 58,000 म्हणजे डबल मतं झाली 5 वर्षात. आता त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षात काय आलं की हल्लीच्या काळात विधानसभा प्रमुख पद आलं तेली साहेबांकडे आणि तुम्हाला माहिती आहे आताच खासदारकीचं इलेक्शन झालं. या इलेक्शनमध्ये आपल्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातनं 85,000 मतं मिळाली. म्हणजे किती झाली? 3 पट झाली. आता ती 3 पट का म्हणतोय? जरी त्याच्यात शिंदे गट असला तरी आज अशी परिस्थिती आहे. मी या सावंतवाडी शहरातला आहे. या सावंतवाडी शहरात जे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत हे दोन्ही मिळून शिंदे आणि भाजपचेच आहेत. एवढं असतानाही आज फक्त 168 मतांचं लीड हे सावंतवाडीत आपल्याला मिळालं, 122. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की शिंदे गटाच्या एकाही माणसाने आपल्याला मत घातलं नाही आहे. म्हणजे हा पूर्ण विश्वासघात केलेला आहे. म्हणजे मला म्हणायचं हे काय आहे, जर समजा आता त्यांना समजा लढवायचीच असेल तर माझी पक्षाकडे मागणी आहे त्यांना लढवून दे, आम्हाला कमळ या चिन्हावर द्या, आम्ही बघतो तुमच्यात किती ताकद आहे ती आणि आमची ताकद दाखवून आम्ही निवडून आणतो. राज्यामध्ये आपली एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून एक विधानसभा सोडून द्या आम्हाला. आज तेली साहेबांनी कार्यकर्त्यांसाठी त्या इथे सावंतवाडीत मध्यवर्ती स्वतःच्या खिशातनं पैशातनं घालून 1 कोट्यावधी रुपये हे करून हे कार्यालय उभं केलं. असं कोणाचं कार्यालय आहे ज्यांच्याकडे आमदारकी नाही, काय नाही, कोणतंही पद नाही आहे शासकीय, ते एवढं हे करतायत? असं कोणता हे आहे? कोण आहे नेता? कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे मी परत एकदा पक्षाकडे ह्या माध्यमातून मागणी करतो की जी सीट आहे ती भाजपच्याच उमेदवाराला द्या आणि कमळालाच द्या. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून नाव सांगतो रवींद्र विष्णू खानोलकर, मठ वेंगोर्ला. आतापर्यंत एक 3-4 वक्त्यांनी या ठिकाणी आपापले विचार व्यक्त केले, पण हे विचार व्यक्त केल्यानंतर मिळाली नाही तर काय हा निर्णय शेवटी महत्त्वाचा आहे. मिळालं नसेल तर काय या विषयावर बोलणं मला वाटतं हे उचित वाटतं. कारण विस्कटलेली जी माळ होती भाजपची किंवा भाजप ज्यावेळी जिल्ह्यामध्ये 0 होतं त्यावेळी एक एक कार्यकर्ता रूपी मणी आपुलकी रूपी सुयेतून बांधून आज त्याची भव्य माळ राजन तेली साहेबांनी केली याचा साक्षीदार मी आहे. कोणतीही ताकद नसताना कार्यकर्ता आंदोलनासाठी उतरल्यानंतर पोलिसांना धाब्यावर बसवण्याचं काम राजन तेली साहेबांनी केलं. कारण मठ छत्रपती शिवाजी चौकात अनेक आंदोलनं मी केली, आमचे सोबत कार्यकर्ते होते, निर्दोष सुटलो. पण जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचं वारं या ठिकाणी नाही असं भासवण्याचं काम ज्यांच्याकडून होत आहे आणि त्यामुळे कमळ निशाणीवर आम्हाला या ठिकाणी सीट मिळत नाही ही खंत आहे. मग आज आपण जे सगळे जमलो आहोत ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी वेंगोर्ला मतदारसंघात कमळ निशाणीवर सीट मिळावी. मग जर कदाचित आमची अजून मागणी गेली नसेल तर तात्काळ आजच्या आज कोणत्याही शुभ गोष्टीला वेळ घालवता उपयोगाचा नाही, यासाठी आपण सर्वांनी एक सह्यांचं निवेदन अशा प्रकारे तयार करावं की पक्षाला त्याची दखल घ्यावीच लागेल. आणि हे देण्याचं काम आमचे हात पहिल्यांदा पोचले असतील तर ते पालकमंत्र्यांकडे, त्याची प्रत पालकमंत्र्यांना द्यावी, सन्माननीय आमचे नेते नारायणराव राणे यांच्याकडे द्यावी आणि तिथून कुणाकडे द्यायची असेल तिथे देता येतील तिथे द्यावी. आणि मागणी जर का आमची धुडकारली गेली, आम्हाला जर त्यांनी बाजूलाच टाकण्याचं ठरवलेलं असेल तर कार्यकर्त्याने मनात
भारतीय जनता पक्ष सोडण्याचा विचार कदापि आणू नये, कधीच आणू नये. पण या जमलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काय निर्णय घ्यावा तेही इथंच सभा घेऊन एकमताने ठरावं, ही माझी एका छोट्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. कारण आम्ही सीट मागतो, मिळाली नाही तर काय. कारण आजपर्यंत आम्ही दुःख भोगलं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चेंबर क्रमांक 1, चेंबर क्रमांक 2, चेंबर क्रमांक 3 आणि अँटी चेंबर आम्हाला आतच जाता आलं नाही या 10 वर्षामध्ये. दुःखाची बाब आहे. आणि म्हणून मला वाटतं शंकर कांबळीनंतर नाव घ्यायचं असेल तर राजन तेलीची बाजू घेत नाही, पण त्यानंतर राजन तेली. कारण कार्यकर्ता कुठेही दिसला तर अरे रवी इकडे काय, कुठे गेलेलास, बस माझ्या गाडीत जागा आहे, असा शंकर कांबळी आणि त्यानंतर राजन तेली. राजन तेली साहेबांची मागणी करणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे. कारण आमचा हक्काचा आमदार आम्ही कधीही थांबवू शकतो. पण दिला नसेल, कमळ निशाणी हवी तर काहीतरी त्याग करावा लागेल. मग तो तेली सोडून दुसरे देत असतील. आजच कार्यकर्त्यांनी एका विचारावर यावं की जर कमळ निशाणीवर मिळाली नसेल तर काय, फुटण्याचा विचार मात्र मुळीच नाही. भारतीय जनता पक्ष सोडण्याचा विचार मुळीच नाही. कारण एक दुःख आता विधानसभेमध्ये भोगलं आम्ही. मठ गावामध्ये वेंगुर्ला तालुक्यात आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने 1 नंबरचं वोटिंग मठामध्ये. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी शिंदे सेनेच्या नावानं प्रसिद्ध झाली. नाव घेता उपयोगाचं नाही की जबरदस्त कामामुळे अफाट विजय मिळाला. मग आम्ही काय केलं? आम्ही घरात गप्प बसून होतो की काय? बरा पुरावा असा की त्यांचा एकही कार्यकर्ता या मठ गावामध्ये आमच्याबरोबर नव्हता. त्यांचे कार्यकर्ते किती आहेत याचं लिस्ट आमच्याकडे उपलब्ध नव्हतं. आणि म्हणून हे दुःख पुन्हा आमच्या नशिबी येऊ नये असं वाटत असेल तर सावध होण्याचा आजचाच दिवस. आज रात्र झाली तरी चालेल, पण निर्णय घेतल्याशिवाय कुणी उठू नये अशी माझी हात जोडून विनंती. धन्यवाद. वंदे मातरम. जय मोदी, जय शहा आणि जय भारतीय जनता पार्टी पक्ष. दादा केळुसकर, भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग पश्चिम सेल जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. आमची सुद्धा सर्व मच्छीमारांची एकच मागणी आहे की या ठिकाणी सावंतवाडी विधानसभेचा जो आमदार असेल तो भारतीय जनता पार्टीचा कमळ या निशाणीवर असणारा आमदार पाहिजे. याचं कारण असं आहे की 15 वर्ष आमच्यावर जो अन्याय झाला आहे, या ठिकाणचे आमदार मंत्री महोदय या ठिकाणी मच्छीमारांचे ज्यावेळी आम्ही प्रश्न घेऊन जायचो की त्यांची भेट घ्यायची असेल तर ती भेट सुद्धा आम्हाला मिळत नव्हती. पण सामान्य कार्यकर्त्यांची जी भावना होती, ती तळमळ होती, ती योग्य प्रकारे म्हणजे चांगल्या रीतीने म्हणजे ज्यावेळी आम्ही राजन तेली साहेबांकडे गेलो त्यावेळी आम्हाला म्हणजे असं वाटलं की ज्या ठिकाणी जो मच्छीमारांची जाण असलेला नेता जो असेल ते राजन तेली साहेब असतील. प्रत्येक वेळी गेल्यानंतर कार्यकर्त्यांची भावना आपल्या एकदम तळमळीने म्हणजे ज्याचे प्रश्न असतील काही असतील तर ते सोडवले गेले आहेत. पण या ठिकाणी 15 वर्ष आमच्यावर या भागातले आमदार याने अन्यायच केला आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता ज्यावेळी आली त्यावेळी खरोखर मच्छीमार समाजाचा विकास झाला असं मी सांगतो की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी विकासात्मक कामं असतील तर ती भारतीय जनता पार्टीने केली आहे. आता या ठिकाणी आमचे पालकमंत्री आहेत. ज्यावेळी आम्हाला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी पालकमंत्री झाले त्यावेळी मच्छीमार समाजासाठी भरघोस असा निधी दिला, विकास कामासाठी निधी दिला. म्हणून आमची एकच तळमळीची विनंती आहे, जो या ठिकाणी सावंतवाडी विधानसभेचा आमदार असेल तो भारतीय जनता पार्टी कमळ या निशाणीवरचा आमदार असेल. आणि जर आम्हाला कोणी लादून दुसरा उमेदवार दिला तर या ठिकाणी आम्ही मच्छीमार समाज म्हणून त्याचं काम करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मित्रो, बघा गेली 45
40 ते 45 वर्ष शिवसेना भाजप युतीतून होतो आहे आणि ते शिवसेनेलाच उमेदवारी दिली जाते आणि गेली 45 वर्ष आपण कमळ या निशाणीवर युती असून सुद्धा कधीही दिलं गेलं नाही. हे पक्षाच्या दृष्टिकोनातून आपल्या खूप पक्षावर अन्याय आहे. तर मला असं वाटतं की ह्यावेळी ही संधी आहे. 2 वेळा तेली साहेबांनी इलेक्शन लढवलं पण त्यांना संधी मिळाली होती. कारण काही लोकांचं मत असतं किंवा RSS वगैरे अशी संघटना आहे ती त्यांचं कमळ ही निशाणी दिसली पाहिजे. तर त्या ठिकाणी कमळ ह्या निशाणीसाठी ते मतदान करत असतात काही लोक. तर ती परिस्थिती नाही आहे. पण माझी अशी सर्वांना कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना विनंती अशी आहे की आपण ह्यावेळी जर ही संधी चुकली तर परत संधी मिळणं कठीण आहे. आणि वरिष्ठांनासुद्धा एक भाजप पक्ष कुठेतरी कमी पडतोय की काय असं सुद्धा वाटतं. कारण 40 वर्ष जेव्हा 45 एकाच पक्षाला युती असून सुद्धा मतदान त्यांना उमेदवारी दिली जाते. मी तेली साहेबांबरोबर 35-40 वर्ष आम्ही आहोत आणि आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं नारायण राणे साहेबांनी ह्या ठिकाणी इलेक्शनसाठी उभं राहिलं नव्हतं पण आम्ही कालच्या प्रचाराच्या वेळी सांगत होतो की दादांचं जर आपलं ऋण फेडायचं असेल तर दादांना एक वेळ मतदान करायलाच पाहिजे तर त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ. त्याचप्रमाणे आता पण माझं असं मत आहे की राजन तेली साहेब या BJP पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत केलेली आहे, प्रयत्न केलेले आहेत आणि पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केल्याने पुढे नेण्याचं काम केलं आहे. तर त्यांनासुद्धा त्यांचं आपलं एक 35-40 संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत आहेत ते आणि रात्रंदिवस काम करतायत ते आणि पक्ष वाढवण्यासाठी काम करतात. प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यांना त्याच्याबरोबर काम करत असताना. तर त्यांनासुद्धा एक संधी मिळेल. एक कर्तव्याची जाण आणि माणुसकी म्हणून एक त्यांना संधी द्यायला पाहिजे. त्याचबरोबर पक्ष ह्या जर उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालच्या इलेक्शन 6 महिने सुद्धा झाले नाही आणि त्याच्यात पूर्णपणे या BJPचं लीड आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात नाही तर माझ्या शिंदे गट किंवा बाकी आपले पक्ष आहेत सहयोगी पक्ष त्यांनी इतर ह्या ठिकाणी विरोधी पक्षाची सुद्धा आज भूमिका अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाला उमेदवारी दिली जाते अशी धारणा विरोधी पक्षाची आहे. पण तशा प्रकारचं सुद्धा असं करावं आणि BJPलाच तिकीट या निशाणीवरच उमेदवार आमचा राजन तेली यांनाच उमेदवारी मिळावी अशी या ठिकाणी मी निवेदन देत आहे, मागणी करत आहे. आणि माझे वेडेवाकडे 2 शब्द बोललं त्याबद्दल काही चुकलं माफ करा आणि जय हिंद, जय भारत, जय वंदे मातरम. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आता आपण इथे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा इथे आयोजित केलेला आहे. तो येत्या विधानसभेच्या दृष्टीने हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. सर्व वक्त्यांनी सुरुवात केली की हा मतदारसंघ येथे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सरपंच आहेत. सगळ्या सहकारी संस्था ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला तो कमळ निशाणीवर लढायला मिळावा हे मत सर्वांनी आता इथे उपस्थित केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे मी एक भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता, आंबोली मंडलचा सरचिटणीस म्हणून माझी अपेक्षा ती आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीलाच मिळावा. पहिल्या सुरुवातीलाच आमचे मित्र हेमंत मराठे यांनी जो मुद्दा छेडला तो माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील मुद्दा आहे. माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सावंतवाडी तालुक्यात आम्ही तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून गेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य दिलं आणि त्यामध्ये शिंदेसेना एखाद्या गावात सोडली तर बाकीच्या गावात कुठे काम करताना दिसली नाही. आणि तीच शिंदेसेना मळगावसारख्या भागात 3-3 वेळा विद्यमान आमदार बसले होते त्या लोकांबरोबर की तुम्ही काम करा म्हणून सांगायला, पण एकही माणूस आमच्याबरोबर फिरला नाही. आणि आज आमचा सरपंच, प्रभारी सरपंच काम करीत असताना त्या सरपंचावर अविश्वास आणला जातोय. विद्यमान सरपंच होत्या त्यांच्यावरही अविश्वास आणला. परंतु दुर्दैवाने सांगावं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे ग्रामविकास मंत्री असताना सुद्धा
विषय केवळ मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या दबावामुळे तो अनर्णित राहिला जातो, हे दुर्दैव भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं आहे. आणि त्या सरपंचा कुठेही न घरका न घाटका अशा झालेल्या आहेत. कुठेही त्यांना सदस्यत्वही नाही किंवा त्या बडतर्फही नाही, कुठेही त्यांचा विचार केलेला गेलेला नाही. आणि हे वारंवार आम्ही आदरणीय सर्व जिल्ह्यातील नेत्यांच्या कानावर घालून सुद्धा त्याचा प्रश्न सुटलेला नाही. आणि हे न सुटता परत एकदा प्रभारी असलेल्या सरपंचांवर अविश्वास आणला जातो. आणि यांना आमच्याकडून अपेक्षा की आम्ही युतीचा धर्म पाळावा, आम्ही युतीचं काम करावं. आजही तळवडे मतदारसंघाच्या वतीने आम्ही बोलतोय की कुठलाही दबाव पक्षाने सुद्धा आणला तर युतीचा धर्म आम्ही पाळणार नाही, कारण अशा युतीबरोबर काम करण्याची आमची इच्छा नाही. तुम्ही आमच्यावरच अन्याय करणार, आम्ही युतीचा धर्म पाळावा. आणि वरिष्ठ जर आम्हाला सांगत असतील की तुम्ही हा युतीचा धर्म पाळा, तर तो आम्ही पाळणार नाही. आणि वरिष्ठांना ह्या व्यासपीठावरून आम्ही विनंती करतो, एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कळकळीची विनंती करतो, ह्यावेळी तरी भारतीय जनता पार्टीला तुम्ही कमळ या निशाणीवर लढण्याची संधी द्या. निश्चित भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी तमाम हे कार्यकर्ते घेतील, अशी तुम्हाला यावेळी ग्वाही देतो. भारतीय जनता पार्टीने जर युतीचा उमेदवार दिला तर काय, हा आता रवी साहेबांनी इथे प्रश्न मांडला, खरोखर आहे तो. असं म्हणजे ताकाला जाऊन बुडकुला दडवायचा असं काय करायचं नसतं. थेट प्रश्न त्यांचा बरोबर आहे की युतीचा धर्म, युतीने जर उमेदवार दिला तर जो निर्णय आपल्याला सर्वांना बसून घ्यायचा आहे आणि आपल्याला एकमेवच अपक्ष उमेदवार द्यायचा आहे. एकच उमेदवार द्यावा, वेळ आली तर तो द्यावा लागेल, तर एकमेव द्यावा लागेल. तिथे जर आमची फुटाफूट दिसेल तर फायदा तिसऱ्याचा होईल, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्यामुळे एकच उमेदवार जर दिला आणि आपली जी ताकद आहे जिल्ह्यात या मतदारसंघातील, आणि एकच उमेदवार देऊन आपण ती लढवली तर आपण 100% जिंकू शकू, एवढी ताकद आपल्या भारतीय जनता पार्टीची आहे. राहिला आदरणीय तेली साहेबांबद्दल बोलायचं तर आदरणीय तेली साहेब हे प्रशासनातील एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. त्यांचा अभ्यास एवढा आहे की कुठलाही प्रश्न सोडवताना ते शेवटपर्यंत जातात. आणि आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून आम्हाला सन्मान त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे पक्षाने त्यांचा जरूर विचार करावा आणि पक्षाने त्यांचा विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी, अशी या चरणी आम्ही या प्रसंगी मागणी करतो. त्याचबरोबर पक्षाचे इतरही इच्छुक असतील त्यांनाही आम्ही सांगतो, पक्ष जर एक निर्णय देईल, एक विचार घेऊन आम्हाला सांगेल तर त्यावेळी आम्ही तुमच्याबरोबर पण राहू. परंतु कमळ ही निशाणी आणि पक्षाचा आदेश हा फार महत्त्वाचा आहे. पक्षाच्याही वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी असतात त्या अडचणीवर मात करून जो काही निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तो आपण घेऊया. पण तत्पूर्वी मगाशी रवी यांनी सांगितल्याप्रमाणे की कुठलाही पक्ष सोडण्याचा विचार कोणी मनात आणू नये, कारण आता खूप थकलोय बाबा. एकदा भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर निर्णय घेऊन मोकळे झालो, आता पक्ष भारतीय जनता पार्टी. त्यामुळे दुसरे पक्ष वगैरे सोडण्याचे विचार मनात कार्यकर्त्यांनी सुद्धा आणू नये आणि आम्ही वरिष्ठ नेत्यांनी पण आणू नये, अशी या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतोय. धन्यवाद. जरा साहेबांची आज्ञा घेऊन जरा जातो. पाहुणे राहा गावात, पाहुणे राहा, सगळ्यांनी जेव घ्या. समजलं. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. आपण आपली तळमळ इथे व्यक्त केली. जर कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी येऊन मत व्यक्त करायचं आहे. पण कृपया मी सगळ्यांना विनंती करेन की कोणाचंही नाव न घेता आणि थोडक्यात आपलं जे मत आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला जो झालेला आहे त्रास, त्याच्यावर आपण थोडंसं मनोगत इथे व्यक्त करावं. धन्यवाद. खरोखर तर व्यासपीठावर यायचं नव्हतं, पण बघितलं तर कोणतरी तरुण चेहरा पुढे आला पाहिजे, जेणेकरून आपले तरुण चेहरे आहे ते माझ्याकडून काहीतरी घेऊन नक्कीच या ठिकाणी येतील आणि आपलं मत मांडतील. मी जवळजवळ 10-12 वर्ष भाजपचं काम करतोय.
19-20 वर्षाचा असल्यापासून भाजपचं काम करतोय. पण भाजप म्हटलं तर त्यावेळी आम्ही युतीचं काम करायचो, शिवसेना भाजप, आणि त्यावेळी दोन्ही पक्षात एक वेगळा प्रामाणिकपणा होता आणि आपण सर्व कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी आपण युतीचं काम करायचो. पण आजच्या क्षणाला बघायला गेलं तर आम्ही आता गेली 15 वर्ष कायम युतीचं काम करत आलो, आम्ही त्यांना मतदान करत आलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यावेळी बघायला गेलं तर आपल्या सावंतवाडी मतदारसंघात आपल्याला नेत्याची कमतरता भासत होती. आणि 15 वर्षापूर्वी एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी ह्या सावंतवाडी मतदारसंघात उदयास आलं, ते म्हणजे आमचे राजनभाई तेली. खरोखरच या नेत्याकडून घेण्यासारख्या भरपूर अशा गोष्टी आहेत. महत्त्वाचं म्हटलं तर त्यांच्यात असलेला एक साधेपणा, कारण हा माणूस कुठेही कधीही कुठच्याही कार्यकर्त्याबरोबर त्या पंक्तीत बसतो. आणि असा नेता मिळणं खूप कठीण आहे, कारण कुठचंही काम असलं तर आपण एक कॉल केला तरी ते काम त्यांच्याकडून पूर्णत्वास आणलं जातं, ही महत्त्वाची बाब आहे. मला सांगा, आजच्या क्षणाला मी कोणाचंही नाव घेत नाही, पण आजच्या क्षणाला तुम्ही जर आमच्या आपल्या जर ग्रामपंचायतचं किंवा जिल्हा परिषदचं एखादं काम असेल तर तुम्ही डिरेक्टली कॉल करून आपलं काम करू शकता का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर मी डिरेक्टलीच बोलतो, या क्षणाला माझं मन सांगतंय किंवा मला वाटतं की या क्षणाला आपल्या मतदारसंघाला राजनभाई तेली ह्यांनाच आपण आमदार या ठिकाणी बनवलं पाहिजे, ही मनापासून माझी इच्छा आहे, एक युवा कार्यकर्त्याची इच्छा आहे. तर आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेऊया की आपण आपला हक्काचा उमेदवार कमळ या निशाणीवर, कमळ हे निशाणी आपल्याला मिळावी आपल्या उमेदवाराला, आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी आमदार व्हावा आणि आपली जी आपल्या प्रलंबित कामे आहेत ती सर्व आपण हक्काने त्यांच्याकडून करून घ्यावी. आजच्या क्षणाला पाहायला गेलं तर आमचे आमदार साहेब या ठिकाणी मतदारसंघात कधीतरी येतात. खरं तर माझी योग्यता नाही आहे, मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये, पण या ठिकाणी मी अनेक ठिकाणी अनेक वेळा ऐकलं आहे, बाबा बरे आहेत ना, आई बरी आहेत ना. अरे बाबा आई कोणाचे गेले असतील वरती तरी यांना माहिती नसतं की यांचे बाबा आहेत की नाही. बाबा आहेत, आई बरी आहे, हाच प्रश्न कायम विचारला जातो. मी कोणावर या ठिकाणी टीका करत नाही, पण परत एकदा सांगतो, सर्वांनी या ठिकाणी आपण एकमताने निर्णय घेऊया. त्याचप्रमाणे मी दोडामार्ग तालुका युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे, तरी युवा मोर्चाचे सर्व तरुण मंडळी आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो, सर्वांनी आपण एकत्रित येऊन सर्वांनी आपण राजनभाई तेली यांना सपोर्ट करूया. आणि नक्कीच मी आशा करतो की कमळ ही निशाणी आपल्याला मिळेल आणि राजनभाई तेली या कमळ या निशाणीवर आपले उमेदवार असतील यातील काही शंका नाही. आणि जर कमळ निशाणी जर मिळाली नसेल तर नक्कीच राजनभाई तेली तुम्ही अपक्ष राहिलात तरी आम्ही सर्व तरुण मंडळी आणि जाणते मंडळी तुमच्या मागून उभे राहू, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. परत एकदा सर्वांना मी विनंती करतो, आपण सगळेजण जमलो आहोत की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आपल्याला ही विधानसभा मिळावी ही मागणी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपण उमेदवार निश्चित केलेला नाही आहे. उमेदवार निश्चित करणं हे आपल्या प्रदेशवरून येईल. तदनंतर काय निर्णय घ्यायचा आहे तो कार्यकर्ते घेतील आणि आपल्याला पुढे वाटचाल कशी करायची असेल ती आपण करू. आपण एखाद्या प्रेमापोटी, आपण कोणाच्या तरी ह्याच्यापोटी आपण बोलतो आहोत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आपण कमळ चिन्ह आपल्याला या विधानसभेला कसं मिळेल ह्याचा आपण विचार केला पाहिजे, ही सर्वांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आत्ता कार्यकर्ते आले ते म्हणाले की एका युवा कार्यकर्त्याने बोललं पाहिजे. आता मी सांगतो, एखाद्या ज्येष्ठ, तुम्ही म्हणत असाल म्हाताऱ्या कार्यकर्त्याने सुद्धा बोललं पाहिजे. मी स्वतः राजन तेलींबरोबर एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत पण काम केलेलं होतं. ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, ते
आमच्यातलेच आहेत आम्हाला वाटत होतं. आमची अनेक कामं त्याने जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलीच, पण त्याचबरोबर त्यानंतरसुद्धा आता भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष असताना किंवा काही त्यांच्याकडे पद नसलं तरी ते आम्हाला सतत भेटतात आणि आमची कामं करतात. आताचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल मला सांगावं लागेल, कारण नाही सांगितलं तर आम्ही आज या ठिकाणी ही भूमिका का घेतली याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही. कारण आताचे आमदार आहेत त्याने एकच ठरवलेलं आहे, त्यांच्या 3 टर्म झाल्या, शेवटच्या 6 महिन्यात फक्त लोकांना भेटी द्यायच्या. त्यांचा कार्यकाळ जेव्हा संपत असतो तेव्हा शेवटचे 6 महिने नाही तर 4 महिने, आणि शेवटच्या दिवशी आता तुम्ही बघितल्यात किती जाहिराती. काम कोणाचं आहे? युतीचं आहे. भारतीय जनता पक्षाचं मोठा त्याच्यात सहभाग आहे. आणि आज जाहिरातीचे ढोल त्यांचे वाजतायत. मला एक निक्षून सांगायचं आहे, आम्हाला आमच्यातला कार्यकर्ता जर आमदार झाला तर तो आम्हाला हवा आहे. आणि थोरा मोठ्यांचे सुद्धा संबंध, त्यांचे आशीर्वाद श्री राजन तेलींच्या मागे आहेत. मी आता जास्त वेळ घेत नाही, पण एकच सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला पाहिजे. भारतीय जनता पक्षाची कमळ निशाणी, या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. नाहीतर आपल्याला विचार करावाच लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत आमचा भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा या ठिकाणी निवडून आला पाहिजे. मी शेवटी माझा परिचय सांगायचा विसरलो. मी प्रकाश रेगे, मी ST कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्यावेळेला राजन तेली आम्ही सेनेत होतो. बरेच याच्यातले व्यासपीठावरचे हे सेनेत या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. तेव्हा माझं परत एकदा सांगणं आहे की मी वेंगुर्ला तालुक्यातला आहे. आमच्या तालुक्यात राजन तेलीच आमदार व्हावेत असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. तेव्हा आम्ही सर्वांनी एकमताने या ठिकाणी राजन तेलींच्या मागे उभे राहूया. राजन तेली आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही ह्याची सुरुवात आपल्याला पालकमंत्री साहेबांनी एक शिस्त घालून दिली. त्याप्रमाणे दोन्ही हात उंचावून बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ राजू परब. काय नाही, या कार्यकर्ता संमेलन मेळाव्यानिमित्त सर्वांना बोलायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने मी 1-2 शब्द म्हणजे तुमच्या जखमेवर जरा खपली काढून टाकतो. यापूर्वीच्या झालेल्या म्हणजे त्या प्रश्नाचे जे प्रश्नाची उत्तर तुम्ही सगळ्यांनी मनात ठेवून घरी जा. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही ग्रामपंचायती लढला होता तेव्हा तुमच्या समोर जे उमेदवार उभे केले गेले होते ते कोणी केले होते भारतीय जनता पक्षाच्या समोर? त्याचं उत्तर दीपक केसरकर असेल. तुम्ही नगरपालिका लढला त्याविरुद्ध तुमच्या विरुद्ध कोण लढला होता? त्याचं उत्तर दीपक केसरकर असेल. तुम्ही तुमचे जिल्हा परिषद तुमच्या इतर सगळ्या निवडणुका लढलात तेव्हा तुमच्या समोर तुम्हाला हरवण्यासाठी टपून बसलेले पैशाचा वापर करणारे कोण होते आणि त्यांचा आशीर्वाद कोणाचा होता हे जर तुम्ही लक्षात ठेवलात तर त्याचं उत्तर तुम्हाला यावेळी भारतीय जनता पार्टीने हा का लढवावा हे मिळेल. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्हाला बसलेले आघात विसरू नका. तुम्ही जेव्हा सरपंच म्हणून बसता त्यावेळेला जेव्हा 5-4 अशा अवस्था येतात तर तुमच्यातला 2 सदस्य किंवा 1 सदस्य फोडण्याचं काम कोणी आजपर्यंत केलंय हे जर तुम्ही लक्षात ठेवलात तर भारतीय जनता पार्टी म्हणून हे ते व्यासपीठावर बसलेले नेते कशासाठी आहेत हे लक्षात ठेवलं. आणि ठीक आहे ना, महायुतीमध्ये तिथे देवेंद्रजी बरोबर एकनाथजी बसलेले आहेत, राजन भाईंचे शेजारी पण आपले एकनाथजी बसलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी असा काही विचार करू नका. भारतीय जनता पक्ष आणि कमळ ही निशाणी आपल्याला या निशाणीची आपण मागणी करायची आणि ती का मागणी करायची काम करताना एवढी मला या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद.
हॅलो, नमस्कार सर्व मान्यवर आणि व्यासपीठ आणि माझे सर्व मित्रमंडळ आणि सर्व परिवार. आज मी शिरोडा वेळाघरमधून आलो आहे. अन्यायग्रस्त शेतकरी म्हणून आज तुमच्यापुढे मी संभाषण 2 मिनटं करतो आहे. कारण काल तुम्ही सगळ्या चॅनलमध्ये बघितलं आहे आणि सगळ्या बातमीमध्ये पण बघितलं आहे, जे आमचे या भागाचे आमदार ज्यांना आम्ही 15 वर्ष निवडून दिलो आणि त्यांच्यासाठी आम्ही सतत काम केलो आहे, पण त्यांनी आम्हाला काल जी परतफेड दिली ना, ती एक आमच्या पोटावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आज आमचं आंदोलन गेली 32 वर्ष चालू आहे, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे न्याय मिळाला नाही. पण आमचं संपर्क शेतकरी म्हणून आम्हाला आमचे नेते आणि लाडके तेलीसाहेब स्वतः म्हणून आमच्याकडे आले आणि आम्हाला सहकार्य केलं आहे. आणि खरोखरच त्याने चांगलं सहकार्य केलं आहे की आम्हाला गिरीश महाजनपर्यंत आम्हाला पोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो आहे. आणि आम्ही आंदोलन अशी केली, पाण्यामध्ये आंदोलन केली, ओरसला उपोषण केलं आहे, आझाद मैदानावरपर्यंत आम्ही पोचलो आणि आझाद मैदानावर पोचल्याच्या नंतर आम्हाला तिथे संभाषण करून दिलं आहे महाजन साहेबांचं आणि ते सुद्धा तेली साहेबामुळे आज आम्ही इथे पोचलो. आणि आज काल आमच्या ह्या आंदोलनात एवढा धक्काबुक्की झाली आणि आम्हाला कुठलाही प्रकारे ते विश्वासात न घेता दीपक भाईंनी पर्यटन मंत्र्याला आणून तिथे उद्घाटन केलं आहे. आम्हाला एका पोलिसाचा बळ करून आम्हाला एका साईडला ठेवलं आहे आणि जबरदस्तीने आम्हाला विश्वासात न घेता आमची कुठलीही म्हणणी ऐकून न घेताना जबरदस्तीने त्याने उद्घाटन केलं. हे चुकीचं आहे. या शेतकऱ्यावर आमच्यावर सगळ्यावर अन्याय केला आहे त्यांनी, त्याला आम्ही कधीही माफ करणार नाही. ही जनसमुदाय दिसतोय तशीच मी जनसमुदाय तेलीसाहेब तुम्हाला असत मी तुमच्याशी संपूर्ण पाठिंबा तुम्हाला देतोय. मी शेतकऱ्याच्या वतीने तुम्ही आम्हाला ताजकडून सर्वे नंबर 39 आणि 9 हेक्टर आणि सर्वे नंबर आणि 9 हेक्टरमध्ये जाणारा पर्यायी रस्ता तुम्ही आम्हाला द्या. आम्ही तुमच्या 100% पाठीशी आहे हे तुम्हाला प्रॉमिस करतोय. आणि माझे 2 भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, मी ग्रामपंचायत सदस्य दादा परब तळवडे म्हटल्यानंतर तुम्हाला सगळं माहीतच असेल, 1.25 कोटीचा भ्रष्टाचार. कोणी असं माहीत नसेल अशी गोष्ट नसेल. या संदर्भात ज्यावेळी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, त्यावेळी आम्ही कलेक्टर, CO, BDO आणि पालकमंत्र्यापर्यंत भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा पाठपुरावा केला. सतत वारंवार जे भ्रष्टाचारी लोक आहेत ज्यांनी हा भ्रष्टाचार घडवून आणला त्यांच्या विरोधात आवाज उठला. परंतु आम्ही ज्या आमदारांना मतं दिली, ज्या मंत्र्यांना मतं दिली, त्यांनी मात्र ह्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम केलं. आणि आज या 1.25 कोटीच्या भ्रष्टाचारामुळे जवळजवळ 10 वर्ष आमचा गाव मागे गेला आहे. तरीसुद्धा तुम्ही एक भ्रष्टाचारचा बागल्प करता, भ्रष्टाचार होणार नाही. मात्र भाजपच्या सरपंच, उपसरपंचांनी यांनी कोणतीही गोष्ट केली त्यांच्यावर कारवाई तात्परतेने केली जाते. आणि आज आमच्या गावात 1.25 कोटीचा भ्रष्टाचार झाला तर तुमच्या मतदारसंघात हा भ्रष्टाचार होतो, तुम्ही त्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई न करता त्यांनी पाठीशी घालण्याचं काम करतायत. त्याच्यामुळे तळवडे जिल्हा परिषदच्या वतीने सांगतोय की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जरी सांगितलं तरी मतदारसंघाच्या वतीने आम्ही युतीचं काम करणार नाही. ज्यावेळी भाजप हा उमेदवार कमळ या निशाणीवर लढेल त्याचवेळी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमत केले आहे की आम्ही भाजप या चिन्हासमोरच ज्यावेळी पक्ष चिन्ह लढवेल त्याचवेळी आम्ही या चिन्हाचा वापर करून या मतदारसंघाचा जो उमेदवार असेल
त्याच्याशी आम्ही पाठीशी राहील. या निमित्तानं तेली साहेबांच्या माध्यमातून तळवड्यात किंवा या मतदारसंघात आम्ही पूर्ण काम केलं आहे. मतदारसंघाचा त्यांचा प्रशासनावर असलेली पकड या सर्व गोष्टी लक्षात घेता तुम्ही जरी आज साहेब आमच्या जवळचे असले तरी मी या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही सावंतवाडी मतदारसंघात जो भारतीय पक्षाचा उमेदवार द्याल त्या उमेदवाराशी आम्ही निश्चित पाठीशी राहू. म्हणून शेवटचं एक सांगतो की बदल हवं तर आमदार नवो ही टॅगलाईन घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी एकजूट करूया आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारापाठी त्याच्याशी त्यांना मतदान करून निवडून आणूया ही सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार. व्यासपीठ. मी आनंद नेवगी, माजी नगरसेवक. मी 2016ला सावंतवाडी नगर परिषदेचा भारतीय जनता पार्टीचा एकमेव नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो आणि ही निवडणूक ही सुद्धा सावंतवाडी नगर परिषदमध्ये पहिल्यांदाच तेली साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही शिवसेनेचे त्या काळातले जे आमदार होते, मंत्री होते, त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली. त्यावेळीचा एक थोडासा किस्सा सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे इथे कार्यकर्ते पण नव्हते. आमचे तेली साहेब यांनी आमदारांकडे फक्त तीन उमेदवार आम्हाला सीट द्या एवढं सांगण्याचा खूप प्रयत्न केला, वारंवार बैठका घेतल्या, परंतु त्या 3 सीटसुद्धा ते सत्तेत असताना आम्हाला दिले नव्हते. म्हणून आम्ही 18चे 18 उमेदवार उभे केले आणि 18 उमेदवारातून मी निवडून आल्यानंतर त्यावेळी त्याला माझी गरज भासली, म्हणजे भारतीय जनता पार्टी गरज भासली. त्यावेळी तेली साहेबांच्या पायावर जवळजवळ 100 वेळा तरी नाचलं असेल की पाठिंबा द्या आणि आपण हे सावंतवाडीची नगर परिषद एकदा चांगल्याने चालूया. परंतु दुर्दैव असं की कालांतराने 3 वर्षानंतर सावंतवाडी नगर परिषदमध्ये एक नाट्यांतर झालं आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून संजू परब या ठिकाणी बसलेत आणि त्यानंतर ह्याच माणसाने आपली किमया दाखवायला सुरुवात केली. कारण मी त्यांच्या गटात होतो. प्रत्येक मिटिंगला हे त्यांचे गटप्रमुख जे होते आमच्या, ते प्रत्येक मिटिंगला मला व्हीप काढायचे, कारण भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्षाला ठरावाला विरोध करायचा असं वारंवार सांगायचे. आणि जवळजवळ शेवटच्या क्षणाला मला भारतीय जनता पार्टीने सभापती म्हणून तेली साहेबांनी त्यांना विनंती करून सगळं झालं, पण शेवटच्या क्षणाला त्याही वेळी त्यांनी व्हीप का बजावलं. एवढंच व्हीप नाही तर घरापर्यंत माझ्या आणलं व्हीप आणि घराला त्यांनी व्हीप लावलं. अशा माणसाला मी कधीच पाठिंबा देणार नाही, जरी महायुतीचा जरी उमेदवार असला तरी. आणि जाता आता एवढंच सांगेन की आज त्यांची निवडणूक आहेत, कालांतराने 2 महिने 3 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेत उभं राहण्याचा अधिकार आहे. आपण सर्वजण कोण कोण पक्ष देईल त्यांना राहतील, त्यावेळी हा पुन्हा फणा उभा करून राहतील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चिरडल्याशिवाय राहणार नाही ह्याचा विचार प्रत्येक आपण कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. आज वेळ त्याची आहे, उद्या वेळ आमची येणार आहे आणि हा गेल्या 2016 साला जसं केलं तसंच तो पुन्हा ह्याच ठिकाणी करण्याची शक्यता नाही, करणारच आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की ह्याला आपण द्यायचं नाही. भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ देऊन कमळ निशाणीवर देऊन तेली साहेबांना यांचं नेतृत्व करायला दिलं पाहिजे, असं आपण एकमुखी ठराव घेऊया असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मी बांदा मंडल महिला अध्यक्ष रुपाली शिरसाट, माझा तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. आतापर्यंत इथं बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि प्रत्येकाच्या मनातली तळमळ, प्रत्येकाचा अनुभव की आतापर्यंतचा जो युतीचा आमदार आहे त्यांच्याबरोबर काम करताना ज्या येणाऱ्या अडचणी ह्या प्रत्येकाने सांगितल्या आणि त्यामुळे जरा सर्दी झाली, जरा सांभाळून घ्या. तर त्या या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातली जी तळमळ आहे
ती कुठंतरी वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये कमळ या निशाणीवरती आपल्याला उमेदवार मिळावा ही माझीसुद्धा मनापासूनची इच्छा आहे. कारण आत्ताच आपण 2च महिने झालेत लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं गेलो होतो आणि पहिल्यांदाच आपल्याला कमळ या निशाणीवरती उमेदवार मिळाला होता. आता जो उमेदवार होता आमच्या सगळ्यांच्या मनात दादांबद्दल प्रचंड आदर आहे, पण काही जणांना असं वाटत होतं नवीन भाजपमध्ये आलेले लोक, समर्थक लोक, जुना भाजप, पण असं काहीही मनात न ठेवता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याने दादांना मोठं मताधिक्य दिलं आणि त्यामुळे त्या लोकसभेमध्ये रत्नागिरीत थोडंसं पिछाडीवर असलेलं त्यांचं जे मताधिक्य होतं त्याच्यातनं तरुण जाऊन आपला लोकसभेत उमेदवार निवडून आला. तर 2 महिन्यात चित्र इतकं बदललं कसं? आता विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांच्या मनात जेव्हा सावंतवाडी मतदारसंघ हा युतीच्या मित्रपक्षाला जेव्हा जातोय असं समजलं, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनात जी चलबिचल झालेली आहे त्याचं कुठंतरी जाऊन वरिष्ठांनी दखल घेतली पाहिजे असं मलाही वाटतं. आणि त्यासाठी आजच्या या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या वरतीपर्यंत पोचाव्यात आणि आम्हाला कमळ या निशाणीवरती उमेदवार मिळावा. आणि जर तेलीसाहेबांना तिकीट मिळालं तर दुधात साखर असं मी म्हणेन. कारण 10 वर्षापूर्वी जेव्हा तेलीसाहेबांना उमेदवारी मिळाली होती, काही दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश झालेला आणि आम्ही भारतीय जनता पक्ष, मी बांदामधून येते आणि बांदा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तर आमच्याकडे एक असं आहे की पक्षावरती निष्ठा आणि पक्ष देईल तो आदेश, असं आमच्या बांद्यातल्या भारतीय जनता पक्षाची एक परंपरा आहे. आम्ही तेव्हा तेलीसाहेबांचं काम केलं, नुकतंच पक्षात प्रवेश केलेलं असून सुद्धा, पण त्यानंतर 10 वर्षात तेलीसाहेबांनी फक्त बांद्यात असलेला भाजप आहे तो संपूर्ण विधानसभेच्या सावंतवाडी विधानसभेमध्ये पोहोचवला, गावागावांमध्ये संपर्क वाढवला, बूथरचनेच्या माध्यमातून असेल, कार्यकर्त्यांशी संपर्काच्या माध्यमातून असेल, अगदी घारपीसारख्या दुर्गम गावातसुद्धा तेलीसाहेबांचा नेहमी संपर्क असतो. तिथं पोचतात ते वेळोवेळी, तिथल्या म्हणजे कुठेही आजूबाजूच्या या खेड्यापाड्यातल्या गावांमध्ये साहेब पोचतात, तिथल्या कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतात. तर ही त्यांची जी खुबी आहे, बरोबर सगळ्यांना घेऊन पुढं जाण्याची जी त्यांची कला आहे, त्यामुळे 10 वर्षात जो भारतीय जनता पक्ष सावंतवाडी विधानसभेमध्ये गावागावात पसरलेला आहे, तर जर तेलीसाहेबांना तिकीट मिळालं तर आम्हाला अतिशय आनंद होईल आणि ही विधानसभासुद्धा आम्ही मोठ्या फरकाने त्यांच्या नेतृत्वामध्ये जिंकू अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय वरून येईल अशी आशा बाळगते. धन्यवाद. आजच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि आज ज्याने या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा जो प्रोटोकॉल आहे त्यानुसार ही बैठक आपले नेते राजनभाई तेली यांनी लावलेली आहे. सर्वांनी आपापल्या परीने या ठिकाणी मतं मांडलेली आहेत, बोललेले आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी सावंतवाडीमध्ये ज्याने गेल्या 10-15 वर्षामध्ये जे काहीच नव्हतं ते या ठिकाणी आत्मसात करून दाखवलं, म्हणून आज हे चित्र दिसतं आहे. आम्हीसुद्धा छोट्या मोठ्या गावामध्ये जाऊन इथे भारतीय जनता पार्टीचं आम्ही ज्या गावामध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला शिव्या द्यायचे ती माणसंसुद्धा आज या ठिकाणी दिसतं आहेत. पण भारतीय जनता पार्टीचं कमळ निशाण तुमच्या या ठिकाणी सर्व बसलेले हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, बाहेर आहेत. निश्चितच तुमच्या मनामध्ये जर भारतीय जनता पार्टी आणि कमळ ही निशाणी असेल तर या ठिकाणी मागण्यापेक्षा पार्टीला विचार करावा लागेल. आजचं हे चित्र बघून की भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी आमदार द्यावा, परंतु कुणालाही नाही. भारतीय जनता पार्टीच्या
कार्यकर्त्याला द्यावा. कुणीतरी या ठिकाणी संघटना वाढवलेली आहे ती बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला नाही. या ठिकाणी ज्याने संघटना म्हणून आजपर्यंत कार्यरत असलेले कुणीतरी येईल आणि कोणीतरी उद्या मिटिंग लावेल. पण भारतीय जनता पार्टीचा, आता या मॅडमने सांगितलं, बांधायची शिस्त आहे, बांधायची नाही. भारतीय जनता पार्टीची शिस्त आहे. प्रदेश आणि महाराष्ट्र आणि केंद्र ही शिस्त अशीच आहे ती आपण सर्वांनी लावून घेतलेली असं मला वाटत आहे. कारण सगळेजण पोटतिडकीने बोलत आहेत की भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळावी. निश्चितच या ठिकाणी आपल्याला पोटतिडकीने बोलला ती सीट मिळणार आहे. परंतु आजचा दिन आहे तो सुवर्ण दिन आहे. कारण मी तुम्हाला परिवर्तन, आजच्या मी प्रथमतः परिवर्तन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, ज्या संविधानावर, राज्यघटनेवर हा देश चालत आहे. आणि मागच्या वेळी लोकसभेमध्ये जो नेरेटिव्ह, खोटा नेरेटिव्ह आला होता तो आता ह्या ठिकाणी येणार नाही. त्याची आपण या ठिकाणी त्याचं पण मार्गी लावलेलं आहे आणि त्या पण पद्धतीचं या ठिकाणी रचना लावलेली आहे. या ठिकाणी तो येऊ नये म्हणून आजच्या धम्म परिवर्तन दिनाच्या तुम्हाला सर्वांना मी अभिवादन करतो, सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, मी जास्त बोलण्यापेक्षा जर या ठिकाणी बोललात तुम्ही भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, इथून जाईपर्यंत तुमच्या मनामध्ये आणि जोपर्यंत आपला भारतीय जनता पार्टीचा नेते मंडळी किंवा वरून आदेश येईल, आदेश काही येवो पण भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी यावा अशी आमची सुद्धा इच्छा आहे. कारण मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा चिटणीस आहे. माझ्यावर जबाबदारी पहिली होती म्हणून आज मला काम केलं, पक्ष वाढवला गावागावामध्ये, म्हणून आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा चिटणीस म्हणून मिळालेला आहे. ते केवळ या ठिकाणी पाठी जाऊ नये. कारण भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल आणि भारतीय जनता पार्टीची शिस्त या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला सर्वांनी या ठिकाणी बोललेलं आहे पोटतिडकीने. आपली भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे, जो काही घटना आहे, ती घटना शासनापेक्षाही कठीण आहे. ती आधी आत्मसात करणं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. बूथ असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, शक्ती केंद्र प्रमुख असू दे, ह्या लोकांनी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे, जी घटना आहे, ती त्यानुसार या ठिकाणी आपलं भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये वाढलेला आहे. आणि तीच रचना सर्वांनी या ठिकाणी पूर्ण करावी. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला या ठिकाणी जसं आपण लोकसभेमध्ये काम केलं कमळावर, तसंच विधानसभेमध्येही या ठिकाणी आपल्याला आपला आमदार सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या ठिकाणी कमळ ही निशाणी आपल्याला दिसणार आहे. नाहीतर पुढे काय करावं हे आपले नेते मंडळी सांगणार आहेत. तर भारतीय जनता पार्टी असो आम्ही आणि कार्यकर्ते असतील तो भारतीय जनता पार्टीला आम्ही सांगू वरच्या नेत्यांना की आम्हाला कमळ हीच निशाणी पाहिजे. कारण या ठिकाणी सांगण्याचं गरजच नाही. हे जे चित्र आहे तेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावर आणि केंद्र स्तरावर पोहोचणार आहे. आपण या ठिकाणी काही वरगळून बोलून गेलो असं काही नाही. तर या ठिकाणी एवढं सांगून पुन्हा एकदा धम्म परिवर्तनाच्या सर्वांना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये परिवर्तन होत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे. त्यासाठी मी पुढील आमदाराला म्हणजे भारतीय जनता पार्टीला कोणाही नाही, कोणतरी येईल आणि कोणाला ते असं नाही, ज्याने या ठिकाणी कष्ट केलेले आहेत, ज्याने या ठिकाणी BJP म्हणून रोवण्यात आले, त्याला ज्या ठिकाणी तिकीट मिळायला पाहिजे असं मी सर्वांना तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेत नाही, वेळफाळ झालेला आहे. आज या ठिकाणी आपल्या या मंडळातील असेल किंवा सावंतवाडी विधानसभेतील सर्वच शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ अध्यक्ष असतील आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत अविरत मेहनत घेऊन राणेसाहेबांच्या विजयामध्ये काम केलेली सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक संघटनात्मक बेस असणारा पक्ष आहे. नुसत्या निवडणुकाच्याच वेळी काही पक्ष वाढवले जात नाही, तर सातत्याने प्रत्येक दिवशी
या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षासाठी काम करत असतो आणि ज्यावेळी पक्षाचा कार्यकर्ता किंवा तो बूथ अध्यक्ष ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी साहजिकच प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की या विधानसभेला आमदार असावा. गेली 25 वर्ष मी पाहतोय माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी दुसऱ्याच्याच मागे फरफटत जाण्याचा आमच्या ह्या नशिबी आलेला आहे. म्हणून आता आपल्या या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या या सावंतवाडी विधानसभेमध्ये अतिशय संघटनात्मक भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद आहे की निश्चितपणाने आतापूर्वीच्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या आपल्या भावना मांडल्या की या मतदारसंघाला भारतीय जनता पार्टीचा म्हणजे कमळ निशाणीचाच उमेदवार मिळाला पाहिजे, ही मागणी रास्त आहे. आणि आंबोली मंडळचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी कमळ या निशाणीवरच आम्हाला आमदार मिळावा. जसं लोकसभेमध्ये म्हणता म्हणता अनेक चर्चा व्हायच्या परंतु कमळ निशाणीचाच जसा खासदार मिळाला त्याच पद्धतीने आम्हाला सुद्धा या ठिकाणी कमळ या निशाणीचाच आमदार मिळावा. नेहमीच दुसऱ्याच्या मागे फरफटत जाणं हे कुठेतरी थांबवा. पक्ष नेतृत्वाने सुद्धा या ठिकाणी विचार केला पाहिजे. आता अनेक सरपंचांनी किंवा सरपंच संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या या सरपंचावर कशा पद्धतीने अन्याय होत आहेत आणि अन्याय जर दूर करायचे असतील तर कुठेतरी आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी बसला पाहिजे. मी तेली साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की कुठेतरी आपण या ठिकाणी सर्वांना एकत्र आणून हा प्रयत्न आपण केलेला आहे. निश्चितपणाने आपण केलेला हा प्रयत्न निश्चित स्तुत्य आहे आणि कुठेतरी ही भावना वरच्या लोकांना कळली पाहिजे, नेतृत्वाला कळली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचा आमदार मिळू शकेल. म्हणून पुन्हा एकदा तेली साहेब आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. परंतु जाता जाता आपल्याला एकही सांगतो की ज्या काही वावड्या उठलेल्या आहेत त्या आपण तशा पद्धतीचं पाऊल उचलू नका, कारण या पक्षाला भारतीय जनता पार्टीला आपली फार गरज आहे. त्यामुळे निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचा आमदार या विधानसभेला मिळावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो. आपण ही संघटना वाढवण्यासाठी महेश सारंग असतील, संजू परब असतील, संघटनेतील अनेक आपल्या या तालुक्यातील नेते, ही फार मोठी संघटना आपण या ठिकाणी उभी केलेली आहे. ही संघटना जपण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं काही पाऊल आपण उचलू नका की जेणेकरून त्याचा पक्षाला फार धोका होईल किंवा तोटा होईल. अशा पद्धतीचं आपण काही करू नका. निश्चितपणाने पक्षसुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितपणे निर्णय उद्या घेतील की या ठिकाणी कमळ या निशाणीचाच आमदार आपल्याला मिळेल. अशा पद्धतीची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सभा आटोपल्यानंतर इथं भोजन व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. नमस्कार, मी निलेश सामंत, माजी सभापती वेंगुर्ला. मुद्द्याचंच फक्त बोलण्यासाठी मी उभा आहे की आपली ताकद 75 ते 80% भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि आपण फुकटची दुसऱ्या पक्षाची हमाली करणार आहोत जर विधानसभेला शिवसेनेला तिकीट किंवा उमेदवारी दिली तर, असा मुद्दा आहे. हा मुद्दा रास्त आहे. दुसरा मुद्दा म्हणजे राजन तेली साहेबांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड श्रम करून किंवा आर्थिक नुकसान करून हे संघटना भारतीय जनता पक्षाचे कमळ निशाणी घरोघर पोचवलेली आहे, हेही सत्य आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांच्याबरोबर मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते 97 तेव्हापासून काम करतो आहे. त्यांचा जनतेशी थेट संबंध आहे. त्यांना जनतेला समजावून घेण्याची त्यांची क्षमता फार आहे. त्याचबरोबर मंत्रालयापर्यंत, मंत्रीस्तर, सचिव स्तरापर्यंत त्यांची फार जवळीक आणि फार ओळख आहे. त्याचा ते कोणताही भाऊ किंवा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग न करता समाजसेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी करतात. त्यामुळे त्यांना जर नेतृत्व करण्याची संधी त्यांच्या रूपाने आली तर मतदारसंघाला चांगले दिवस येतील असं माझं स्वतःला वाटतं. शेवटी आम्ही सगळी राणेसाहेबांनी निर्माण केलेली माणसं आहोत. राजन तेली असो, एकनाथ असो, रवी असो, ही सगळी शिवसेनेत असल्यापासून राणेसाहेबांची माणसं आहोत. राणेसाहेबांचीच राहू यापुढे. परंतु यासुद्धा आमच्या मताचा पक्षाने किंवा नेतृत्वाने विचार करणं हे गरजेचं आहे आणि ते पक्ष करेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेला माझा संपूर्ण भाजपा परिवार, आज प्रत्येकाने आपापल्या व्यथा इथं मांडल्यात. हक्कच आहे. आपण जेव्हा पक्षासाठी काम करतो तेव्हा आपल्याला सुद्धा काहीतरी आपल्या पक्षाकडे मागायचं असतं आणि आताचं असा हा वेळ आहे की मागल्याशिवाय काय मिळत नाही.
मी तुम्हाला सांगते की रुपाने तुम्हाला सांगितलं की बांदा ग्रामपंचायत जेव्हा केंद्रात राज्यात जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा आपण ती ग्रामपंचायत निवडून येत होती. 25 वर्ष साधी गोष्टी नाही. पण आमच्या ग्रामपंचायतीवर खरोखरच त्यावेळी विनोदजी तावडे म्हणा आणि डोंबिवलीचे त्यावेळेचे आमदार आताचे आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसंच नितीनजी गडकरी, अतुलजी कासेकर यांनी भरपूर असं पक्षाचं लक्ष होता. त्यामुळे आमची ग्रामपंचायत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जीवावर जिवंत ठेवली. आपण म्हणतो की पक्षाचं लक्ष नाही, पण पक्षाचा बारीक लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतो आणि योग्य वेळी योग्य वेळ भाजपा पक्ष आपल्या कार्यकर्त्याला देत असतो. हे जिवंत उदाहरण माझं आहे. मी सुद्धा ह्या जिल्हाध्यक्षाच्या रेसमध्ये नव्हती. माझ्या धाणीमध्ये नसताना सुद्धा मला वरिष्ठांचा फोन आला की तुम्हाला जिल्हाध्यक्षपदासाठी तुमची निवड होत आहे. पक्ष कधीही आपल्यावर अन्याय करत नाही. आपण एकनिष्ठ प्रामाणिक राहिलो पक्षाशी तर पक्ष आपल्याला सर्व काही देत असतं. पण प्रत्येकाची आज खंत आहे की आपला भारतीय जनता पार्टी कमळ निशाणीचाच आमदार आम्हाला पाहिजे आहे. होय, माझी पण तीच मागणी आहे. आज बघताय की फक्त इलेक्शन आलं की युती धर्म पाळायचा. बाकीच्या वेळी आपलं सोशल मीडियाने सांगितलं की हेच आपले परस्पर विरोधी जे आम्ही सुद्धा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मी पंचायत समिती जेव्हा लढली त्याच्या माझ्यासमोरच शिवसेनेचा माझाच विरोधी होता. पण मी एवढेही सांगते की आताचे जे दीपकभाई केसरकर ह्या 3 विधानसभेमध्ये तुम्हाला माहिती आहे की सध्याची लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेमध्ये ह्या विधानसभेची मला अध्यक्ष केलेलं होतं. पण न जाणो काय लाडकी बहीण सांगतायत आणि हे अध्यक्षपद हे इकडच्या आमदारांना मंत्रींना हवं झालं, दीपकभाईंना हवं झालं. त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ते मंत्रीपद जे विधानसभा अध्यक्ष लाडकी बहिणीचं होतं ते आपल्याला मागून घेतलं आणि मला सदस्य केलं. एका या जिल्ह्यातल्याच बहिणीवर जर अन्याय करत असतील, एवढं मोठं मंत्रीपद यांच्याकडे होतं आणि ते विधानसभेचं लाडकी बहीण योजना हे जिल्ह्याचं विधानसभेचं पद माझं काढून घेतलं गेलं. एका महिलेवर तिथं अन्याय केला होता. मी पदासाठी इच्छित, आम्ही तळागाळापर्यंत साधा कार्यकर्ता राहून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. पण जर असंच आपल्यात युतीची जे महिला आहे तिच्याकडे असलं तर काय अवघड झालं असतं. पण एवढ्या बारीक सारीक पदांसाठी सुद्धा तो हट्टहास केला. जेव्हा बांदा क्रीडांगणाचा विषय झाला, आम्ही त्यासाठी किती आंदोलनं केली, मंत्रालयात सुद्धा किती आमचा हा ज्वलंत विषय होता की पण दीपकभाईंच्या बालहट्टामुळे बांदा क्रीडांगण बांद्यामध्ये होऊ झालं नाही. मग प्रत्येक वेळेस जर असा हट्टहास असला तर काय उपयोग. आपण फक्त युती धर्म पाळायचा. मी भाजपा पदाधिकारी सर्व आपले युती धर्म प्रामाणिक पाळतो. जो पक्ष आपल्याला उमेदवार देईल त्याचं आम्ही आतापर्यंत प्रामाणिक काम केलं आहे, ह्याच्या पुढे पण आपण करत राहू. त्यामध्ये मी सर्व माझ्या भाजपा परिवाराला एवढंच करते की आपल्याला कमळ निशाणीवर आपला उमेदवार मिळवून दे, एवढ्या वरिष्ठापर्यंत आपण हे पोचवावे. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी ज्यांनी सभा बोलवली ते आमचे नेते आणि या सावंतवाडी मतदारसंघाचे प्रमुख सन्माननीय राजनजी तेली, या जिल्हा अध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर आणि उपस्थित सर्व या ठिकाणी जमलेल्या बंधू भगिनी मित्र आणि पत्रकार मित्रांनो, ही खरी वेळ आलेली आहे की बदला लेण्याची वेळ आलेली आहे आपल्याला. कारण तुम्हाला माहिती आहे आज संपूर्णपणे 80% आपला भाजप पक्ष असतानासुद्धा आपल्यावर अन्यायकारक होत आहे. कारण युती म्हटल्यानंतर युती हे स्वार्थासाठी होत असते आणि हा स्वार्थ साधण्यासाठी दीपक केसरकर अशी व्यक्ती आहे की गोड बोलून ते काम करतात. शेवटच्या क्षणाला गोड बोलण्यापलीकडे आणि खोटं बोलण्यात पटाईत असलेले या दीपक केसरकरचं आपण काम करायचं काय, हा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, मला सांगायचं आहे की आता सर्वत्र अनेक पेपरमध्ये बातम्या आल्या, ॲडव्हर्टाईज आल्या आणि ते करतायत काय तर प्रत्येकाने भूमिपूजन करतायत. कोणत्याही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सरपंचांना कुठेही बोलवत नाहीत. मग अशा व्यक्तीला आपण त्यांच्याबरोबर युती करून त्यांना मतदान करायचं काय, हा पण प्रश्न आहे.
मी सांगतो कालच्या निवडणुकीमध्ये आपण झगडूनच तिकीट आपण खासदारासाठी तिकीट मागलं पण या ठिकाणी यश मिळवण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं काम केल्यामुळेच या ठिकाणी आम्हाला असं मोठं यश मिळालं. परंतु सांगायचं म्हणजे ते एवढे आहेत की ते एवढे आपल्या राणेसाहेबांना आपण देव मानतो. या देवावर ज्या प्रकारे त्यांनी शिंतोडे टाकले ज्या प्रकारे त्यांनी आपलं नरकासूर बनवलं आपल्या राणेसाहेबांना. पण राणेसाहेबांचं आमचं फार मोठं मन आहे. त्यांनी माफ केलं. परंतु या निर्लज्जाला हे असलं पाहिजे होती थोडी लाज असली पाहिजे होती की त्या आमच्या साहेबांकडे एवढं जवळ जाण्याची त्यांची कुवत नाही. अशा व्यक्तीला आपण सर्वांनी बदला घेण्याची वेळ आलेली आहे. मीच सांगतो आम्ही राणेसाहेबांचे आहोत. आम्ही कट्टर राणेसाहेब समर्थक आहोत. परंतु अशा व्यक्तीला जर आपण आज समर्थन दिलं आणि युतीने जर त्याला तिकीट दिलं तर मी सांगतो मी अशा माणसाचं कधीही काम करणार नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना पण काम करू देणार नाही. कारण या ठिकाणी तो ज्याप्रमाणे वागणूक दाखवतोय आपल्याला असं वागणूक देतोय की आपण करून सावत्र आहोत. अरे तुम्हाला युती पाहिजे होते ना युतीला आता काल नियोजनची बैठक झाली. या बैठकीमध्ये का तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना एक काम दिलं नाहीत का? सरपंचांना जवळ करतात प्रवेश देतात आणि त्या ठिकाणी काम देतात. म्हणजे युती करायची तर कोणाला आपण त्या दावणीला बांधायचं काय हे आमच्या वरिष्ठांना ठरवलं पाहिजे. कारण हा सर्व मेळावा याच्यापूर्वी वरिष्ठांनी घेतला पाहिजे होता. कारण आपण सावंतवाडी मतदारसंघाची जी ताकद आहे ती खरोखर फार मोठी भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. आणि सर मी म्हणेन की महाराष्ट्रामध्ये एकमेव असा सावंतवाडी तालुका आहे की मतदारसंघ आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या मताधिक्याने आज आपला आमदार येऊ शकला असता. परंतु आज ज्या प्रकारे चाललेली आहे हा पक्षामध्ये जी फाटाफूट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे हा अतिशय वाईट आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे राजनभाई ते निर्णय घेतील किंवा राजनभाई आम्हाला ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर आपण मागणी करूया. परंतु सर्वजण त्यांच्या पाठीशी राहावं या ठिकाणी विनंती करतो. जास्त बोलत नाही कारण आपण राजनभाईंचं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित आहात. त्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद नाडकर्णी साहेब. आता मी विनंती करतो राजनभाई दिली ना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. व्यासपीठावर आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केले ते माझे सहकारी सन्माननीय एकनाथ नाडकर्णी, महिला मोर्चाच्या आमच्या अध्यक्षा सौ कोरगावकर मॅडम, मंडल अध्यक्ष आमचे रवी मडगावकर, सुहास गोंडळकर, आमचे निलेश सामंत, आमच्या तिन्ही महिला मोर्चाच्या तालुक्याच्या अध्यक्षा सिरसाट मॅडम, आमच्या वेंगुर्ल्याच्या त्याचप्रमाणे केवसकर मॅडम, आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्या, व्यासपीठावर आमचा शीतल, व्यासपीठावर सगळे उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, खरोखरच आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपण सर्वजण एका शॉर्ट नोटीसवर सर्वजण या ठिकाणी आलात. गेले 2014 पासून आतापर्यंत सगळ्यांनीच भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यात युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी आहेत, महिला मोर्चाचे पदाधिकारी आहेत. 2014ला आपण कशी निवडणूक लढवली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पार्टी तळागाळात त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, कारण त्यावेळी भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवावी हे कोणाला पटणारच नव्हतं. आमचे स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे हे देवगडमधून निवडणूक लढवायचे आणि देवगडमधून निवडणूक लढवल्यानंतर पुढचा सगळा भाग हा कधीच निवडणुका लढवल्या गेल्या नव्हत्या. भारतीय जनता पक्षाने शिवसेना त्यावेळी जे काही सीट देईल तिथंच कुठंतरी आपला उमेदवार लढवला जायचा. परंतु 2014ला मी प्रवेश केल्यानंतर आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याच्या माध्यमातून आपण तळागाळात सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं. त्यावेळी काँग्रेसचे 2014ला अधिकृत उमेदवार असून सुद्धा 5000पेक्षा जास्त लीड तुम्ही सगळ्या लोकांनी या ठिकाणी मिळवून दिलं. यातले बरेच जण ते भारतीय जनता पक्षाकडे नव्हते. आज आपल्याला विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहोचल्यानंतर 70% ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत, सगळ्या विकास संस्था आहेत. या ठिकाणचे पालकमंत्री पूर्वी केसरकर होते, त्यावेळी सुद्धा आपण सगळ्या तिन्ही नगरपालिका जिंकल्या आहेत.
खरेदी विक्री संघ जिंकलेत. आपण हा सगळा रिपोर्ट हा वरिष्ठांपर्यंत एकदा नाही दोनदा पोहोचवलेला आहे. आम्ही त्यांना असं सांगितलं की केसरकर ज्यावेळी पालकमंत्री होते, आज त्यांना युती या ठिकाणी आठवते, पण सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आपली युती होती त्यावेळी त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की बाबा मी अध्यक्ष होतो, हे बाबा 10 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या जे लोक कामं सुचवतील त्यांना त्या ठिकाणी द्या. आणि म्हणून सातत्याने अन्याय करायचा. मग असे आमच्या आनंद नेवगीने सांगितलं, त्यावेळीचा किस्सा सांगितला. त्याच्या पुढचं सांगतो की कोरगावकर मॅडम आहे, चित्तरराव आहे, मंदार कल्याणकर, ही सगळी मंडळी सुरुवातीच्या काळात ज्यावेळी इथे म्हणजे आम्ही येण्यापूर्वी इथल्या नगरपालिकेमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता. त्यांना सांगितलं स्वीकृत सदस्य देतो म्हणून. शीतल बरोबर ना, 2 सदस्य देतो. शेवटपर्यंत त्याच्या 3 निवडणुका झाल्या तरी कधी ते स्वीकृत सदस्य केसरकरांना कधी आठवले नाहीत. 2014ची निवडणूक ज्यावेळी झाली, त्या 2014च्या निवडणुकीत आम्ही सगळे, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांचे आदेश असे आले की तुम्ही यांच्यावर बसा. आम्ही बसलो. आम्हाला काय सांगितलं, तुमचं इथं आहे काय, भारतीय जनता पक्षाचं काय, मी पाहिजे तर 1 सीट देईन. मी म्हटलं आम्हाला 3 तरी सीट द्या. आनंद नेवगी होते, उमेश कोरगावकर होते, आमच्याकडे कोरगावकर मॅडम होत्या, 3 सीट द्या. म्हणून नाही होता एखादा म्हटलं आम्हाला स्वीकृत द्या. आम्हाला त्यांनी अक्षरशः हुलकावणी देऊन तिथून म्हणजे काहीच मिळणार नाही अशा प्रकारचा स्टँड त्यांनी घेतला. मग फडणवीस साहेबांना फोन केला, मला साहेब काय करायचं. मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की तुला काय वाटतं. तर म्हणले साहेब मला वाटतं की निवडणुका लढवायच्या आहेत, तुम्ही जर मला पाठिंबा दिला तर म्हणले काय होईल, किती आणशील. तर म्हणलं 0 येईल. तर म्हणलं कसं काय. तर म्हणले बघा आम्ही खाली लोकांच्यापर्यंत कधी निवडणुकात लढवल्या नाही, खाली पोचलोच नाही, तर कसे आम्ही जिंकण्याची आशा करूया. पण साहेब तो जेवढा आम्हाला 1 देतोय ना त्याच्यापेक्षा नक्की 1-2 आमच्या सीट नक्की येतील. आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवानगी दिल्यानंतर आपण ती निवडणूक लढलो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक आल्या, त्यांनी तोच प्रयोग केला. ठीक आहे सीट जास्त आल्या नसतील, मी निवडणूक लढवली, मी जिंकलो नसेन. काही लोक म्हणतात की कशी निवडणूक लढवली, आता 2दा निवडणूक लढवली, 3दा निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी मी माझा त्या ठिकाणी बळी दिला. बळी मला माहिती होतं, मी काय एवढा वेडा नाही. 40 वर्ष माझी राजकारणात गेली, 40 वर्ष. ते 40 वर्षात न समजणं इतकं मी वेडा नाही की 2014मध्ये भारतीय जनता पक्ष ज्या अवस्थेत इकडे होता त्या मला किती मतं पडणार हे न समजण्या एवढं मी मूर्ख नव्हतो. पण त्यावेळी माझी पार्टी तळागाळात त्या ठिकाणी पोचली पाहिजे ही माझी तळमळ होती. आणि मग त्यावेळी आम्ही ती निवडणूक लढवली. आता त्या निवडणूक लढवल्यानंतर दुसरी निवडणूक आली. तिकडे कणकवलीला अधिकृत आपल्या उमेदवाराच्या समोर शिवसेनेने उमेदवार उभा केला. आम्ही सांगितलं की बा आता तरी आम्हाला द्या AB फॉर्म. मग तिकडे चर्चा झाली, AB फॉर्म माझ्या हातात दिला. 2:30 वाजता आम्ही सर्वजण इकडे आलो, प्रांतांच्या समोर बसलो. पत्रकार आमचे मित्र होते. मग प्रांताध्यक्षाचा फोन आला पाटील साहेबांचा, त्यांनी गाय वारली म्हणून आपण वासरू मारायचं नाही. नंतर मग रवी चव्हाण आमचं नेतृत्व करायचे, त्यांचा फोन आला की प्रांताध्यक्षाचं आपण ऐकलं पाहिजे. तिसरा फोन आला सतीश दोंड साहेब आमचे संघटन मंत्री होते, त्यांचा फोन आला की संघटना सांगेल तसंच आपल्याला ऐकावं लागेल. मी पार्टीचा निस्सीम भक्त होतो, पार्टीने सांगितलं तसं मी ऐकलं आणि AB फॉर्म तिथंच फाडून टाकला. आणि मग निवडणुकीला सामोरं गेलो. पण निवडणुकीला सामोरं जाताना माझ्या पार्टीचा एकही नेता या ठिकाणी येऊ शकला नाही, कारण का युती होती. माझी पार्टी एवढी मोठी आहे मनाने की हे सगळं केल्यानंतर नंतर दीपक भाईचा पत्ता त्यावेळीच कट झाला असता. जर कदाचित मी जर AB फॉर्म दिला असता तर मी जो 12,500ने हरलो ते काय झालं असतं विचार करा. 6,500 फक्त मतं मिळायची होती. अजून त्या चित्र या ठिकाणी वेगळं झालं असतं. आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वरती पोचवलेल्या आहेत. आज सांगा मगाशी मळगावचा ग्रामपंचायतचा विषय आला, मगाशी आमचे हेमंत मराठे बोलले. मी त्यावेळी त्या मॅडमना घेऊन गिरीश महाजन साहेबांकडे गेलो. गिरीश महाजन साहेबांनी स्थगिती दिली. मग तिथे मुख्यमंत्र्यांचा फोन आला. शेवटी अनेक ठीक आहे युतीत असताना अडचणी येत आहेत, पण त्याच्यानंतर आज 1 वर्ष त्या मॅडमला न्याय मिळू शकलेला नाही. आज आमच्या उपसरपंच 3 वाजता अविश्वास आहे आणि ते कोण आहे, शिंदे गटातले लोक आहेत. किती अन्याय सहन करायचा. सगळे तालुक्यात ते बसले, त्यांनी सांगावं. आज रवी चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर 4 पैसे आम्ही सगळ्या भागात दिले आणि माझे असलेले रिलेशन, मी आज काही रिलेशन वापरून गिरीश महाजन साहेब असतील,
देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्या सगळ्यांकडून वेगळ्या माध्यमातून 25-15 असतील, पर्यटनाचे असतील. आम्ही आता मला आज 20 किलोमीटरचे रस्ते दिले गिरीश महाजन साहेबांनी. उद्घाटनाकाल भूमिपूजन त्यांनी नारळ फोडले. तुझ्या भागातले 3 आहेत, नाताच्या नाटकणीच्या भागातले 3 आहेत, रवीच्या भागातले आहेत. जवळजवळ 10-12 रस्ते आज आमच्या या ठिकाणी सुरू असताना माझ्याकडे ऑफिशियली पत्र आहे, मी असंच कधी बोलत नाही, त्यात माझं नाव आहे की हे रस्ते राजन तेलींनी सुचवले. राजन तेलीला 20 किलोमीटर रस्त्याची मान्यता आणि नारळ भूमिपूजन तुम्ही फोडता. निलेश सामंतांना माहिती आहे, निलेश सामंत तुमचं नाव घेतलं, पण आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेलं त्याचं पुस्तक. परवा मला एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. आनंद नेवगी इकडे आहेत, आमचे नारायणराव नाईक शिरसिंग्याचे, आमचा संतोष गावडे कुठेतरी असेल, संतोष गावडेच्या 2 मतदारसंघात काल भूमिपूजन झाली. सुचवले आम्ही, भूमिपूजन तुम्ही केले, पण संतोष बोटामध्ये त्यांनी काल पुन्हा जिद्दीने काल परत माझ्याकडनं भूमिपूजन करून घेतलं. आनंदने काल तिकडे वाद घातला की हे काम बाबा आमच्या फंडातून या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे आम्ही नारळ फोडले त्याचे नारळ फोडताय. मला अजून नारायणरावांचा उल्लेख एवढ्यासाठी करायचा आहे. 15 वर्ष शिरसिंगे धरण बंद आहे आणि काल मग यांचे सगळे शिलेदार गेले की भूमिपूजन परत करायचं. अरे कसली जरा तरी जनाची नाही मनाची ठेवा. वनसंस्थेत अडकला तो प्रकल्प, उंची वाढवली म्हणून पडलेला प्रकल्प, आणि 15 वर्ष तुमच्या मतदारसंघातल्या असलेल्या प्रकल्पावर तुम्ही या ठिकाणी न्याय त्यांना देऊ शकत नाही. पण नारायणरावांचं अभिनंदन एवढे. सरपंच आमच्या इकडे बसले शिर्के साहेब, त्यांनी सांगितलं नाही इथलं भूमिपूजन वगैरे काही करणार नाही. आणि मला एक गोष्ट समजत नाही की माझ्या पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे, तुम्ही एवढे महान कार्यकर्ते आहात, महान, केवढं मोठं, म्हणजे मुख्यमंत्र्यानंतर कदाचित केसरकरांचंच नाव येईल, एवढे मोठे निर्णय त्यांनी जर घेतलेले असले तर तुम्हाला जाहिरात देऊन कशासाठी भूमिपूजन करायला लावताय त्यांना. अरे युतीचं सरकार आहे ना, युतीचं सरकार आहे असं तुम्ही जर म्हणताय तर काल गेळे प्रकरण, केळे, आंबोली, चौकुळ, आता इथे आमचे रामा गावडे बसलेत, सगळेच मंडळी आमची बसलेत, त्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना रवी चव्हाणांना घेऊन आम्ही ती पहिली बैठक घेतली. त्या बैठकीतला खो सुद्धा ह्या केसरकरांनी घातला. 3दा बैठका त्यांनी पुढे बोलवलं, 3दा. नाही तर हा निर्णय गेल्याचे माजी सरपंच आहेत 7 वर्षापूर्वी लागला असता, 7 वर्षापूर्वी, आणि मग त्याला स्थगिती मिळाली. परत मी केलं. अरे आम्ही म्हणणार कधी? आज सांगा, माझे नेते नाहीत, देवेंद्र फडणवीस नाहीत, आज त्या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री नाहीत, आमचं काहीच योगदान नाही. मी लोकल ग्रामीण भागातली सगळी मंडळी जी आहेत, आमचं तिथले, मी तर नाव घेत नाही, ते सरकारी नोकरीत आहेत, पण त्यांनी आम्हाला सगळा अभ्यास करून तिथला दिला. आंबोलीच्या बाबतीत तळागाळातला सगळा अभ्यास करून दिला आणि मग आम्ही तो तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, कमिशनर आणि मग मंत्रालयात पाठवला. म्हणून त्या प्रस्तावाला आता मान्यता मिळते. तुम्ही लक्षात सगळ्यांनी ठेवा, मी म्हणजे करतायत ना, त्यातले पाहिजे ते साक्षीदार यांची मतं घ्या. की आज असं नाही, पालकमंत्री आमच्याबरोबर होतेच नेहमी, तिथं संदीप वाडेवन प्रयत्न करतोय, पण भारतीय जनता पक्षाचं पण योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे. मीचं योगदान नाही आहे, आम्हीचं योगदान आहे. आम्ही सर्वजण, आम्ही कधीच लोकांच्या समोर आणलं नाही, आणि पाहिजे असेल तुम्हाला तर एकदा सगळ्या लोकांच्या समोर आणू की इथे काय अडचण आहे. आजही मी त्याला बोलणार नाही की शासनाचा निर्णय आहे, पण तो शासनाचा निर्णय देताना तिथल्या येणाऱ्या लोकांना अडचणी आहेत. निवडणुकीच्या डोळ्यासमोर सगळं झालं आहे, पण त्याहीपेक्षा मला अजून एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायची आहे की मला सांगा हो, काल ताजचं उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं. ताजची जागा कधी घेतली आहे? 30 वर्ष, 32 वर्ष जवळजवळ झाली. ताज, फोमेंटो ह्या ज्या जागा आहेत ते 32 वर्षापूर्वी तिथल्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी कवडी मोलाने 200 रुपये गुंठ्याने जागा दिली. 200 रुपये गुंठ्याने. या लोकांची मागणी काय आहे? ताजला विरोध आहे त्यांचा? ताजला त्यांचा विरोध पण नाही आहे, फोमेंटोला त्यांचा विरोध पण नाही आहे. त्यांनी कुठल्या आशेने दिलं? तर आमच्या भागातले, घरातला आमचा तरुण तिथं नोकरीला लागेल आणि त्या माध्यमातून आमच्याकडे इकडे काहीतरी विकास होईल. ह्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांनी, बागायतदारांनी आपल्या बागायती सगळ्या गेलेल्या असल्या तरी हरकत नाही अशा प्रकारची जागा त्यांनी दिली. आज त्यांच्यावर आम्ही अन्याय करणार? 32 वर्ष ते आज झगडतायत न्यायासाठी. माझ्याकडे फक्त गेल्या वर्षी झाले, कदाचित त्यांचा विश्वास नसेल, मला माहीत नाही, पण 1 वर्षापूर्वी ते माझ्याकडे आले. मी त्यांना प्रत्येक गोष्टीत तिथं न्याय देण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात बसले, मी गिरीश महाजन साहेबांकडे पहिल्यांदा त्यांचं रजिस्टर, म्हणजे तिकडे त्या लोकांची मागणी आहे ही शासनाकडे पण गेली नाही,
कदाचित मागणी चुकीची बरोबर आहे नंतरचा विषय, कारण काय म्हणतात कलेक्टर की MTDCने एकदा जागा ताब्यात घेतल्यानंतर मिळणार. शेवटी शासन आहे, जो निर्णय घ्यायचा. 140 एकरातले हे गरीब सगळे शेतकरी किती मागतायत? 17-18 म्हणजे 9 हेक्टर, त्याचं ते तडजोड करायला तयार आहेत. ताज हॉटेल व्हावं ही त्यांची पण इच्छा आहे, आम्ही सगळं मदत करतो. आणि मग त्या ठिकाणी काल जो प्रकार घडला, गिरीश महाजन येणार, हे चोरून कशासाठी त्यांनी ठेवले मलाही समजलं नाही. आमच्या तिथल्या एकाही पदाधिकाऱ्याला माहिती नाही. तालुकाध्यक्ष आहेत व तेही सांगतात जिल्हाध्यक्षाला माहिती नाही, स्थानिक आमच्या कुठल्याही नेतृत्वाला माहिती नाही. प्रितेश राऊळ आमचा होता इकडे. आणि मग मला कसं समजलं की माझ्याकडे काही माणसं कामाला आली होती आणि मी सहज आपल्या त्या प्रांताला फोन केला की अहो यांचं काम करा. नाही साहेब जरा मी गडबडीत आहे. महाजन साहेब येणार आहेत. मी आश्चर्यचकित झालो. माझे संबंध महाजन साहेबांकडनं मला फोन नाही. मग ठीक आहे म्हटलं. त्यांनी सांगितलं कदाचित एक बातमी त्यांनी छापून आणली की बा वेळाघरचा प्रश्न सगळा संपला आहे, आणि ती बातमी आमच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांना दाखवली. आणि मग त्याच्यातून महाजन साहेब जे उतरले, मला फोन केला. मी होतो शर्लेत. मी म्हटलं साहेब तुम्ही कधी आलं, आम्हाला माहिती पण नाही या गोष्टीची. अरे सांगितलं ना, त्यांनी जबाबदारी घेतली सांगायची. मी म्हटलं आम्हाला कोणालाच, मला सोडा पार्टीच्या एकाही माणसाला माहिती नाही. मग त्यांनी आपल्या PAला पण त्या ठिकाणी ओरडले. तर मला तू कुठे आहे? तर म्हटलं मी आता चाललो. म्हटलं दोडा मला वेळ दिलेली आहे मला माहीत. मी म्हटलं साहेब मी कसा येणार, तिथले शेतकरी म्हटलं आंदोलनाला बसणार आहेत, कोणतरी त्याच्याशी बोललं पाहिजे. प्रांताने 2 ओळीचं पत्र दिलं. काय प्रांताला अधिकार आहेत? कुठले अधिकार प्रांताला आहेत? कलेक्टर म्हणतात की शासन निर्णय वरती घेणार. मग प्रांत कसे काय निर्णय घेणार आहेत? ही जागा वगळून प्रांताला घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे मग स्वतः महाजन साहेब बोलले मी जागेवर होतो, मी लोकांना सामोरं जाईल. मी खरोखरच मनापासून त्यांचं अभिनंदन करेन. काल त्यांनी स्वतः एवढ्या गर्दीत, पोलीस जायला देत नव्हते, पळपुटे मंत्री पळाले, ते सांगत होते चला चला हात धरून. व्हिडिओमध्ये सगळं आलंय बघा, हात धरून नेत होते. पण गिरीश महाजन हे संकटमोचन आहेत. महाराष्ट्रात कुठेही जरी काय घडलं ते स्वतः सामोरे जातात. मी त्यांना सॅल्यूट करतो. त्या सगळ्या गर्दीत पोलिसांना बाजूला राहा म्हणून सांगितलं, बाजूला राहा, काय प्रॉब्लेम नाही येणार, मी जातो. आणि लोकांना सामोरे गेले. त्यांनी त्या लोकांना प्रॉमिस केलंय की मी ह्या तुमची 1 इंचही जागा त्या ठिकाणी घेणार नाही. मग आज जर त्यांना हा विषयच माहिती नाही, ते सांगतात सगळं मिटलं, कसा आता सहकार्यावर विश्वास ठेवणार नाहीत ते? किती खोटं बोलायचं. मग तिकडे सुद्धा तुम्ही असं करणार? ताज यायला पाहिजे, मग ताज 30-32 वर्ष कुठे होता, का आला नाही? आज मोपा जवळ आल्यामुळे आज 10-12 लाख रुपये गुंठ्याची किंमत झाली, ताज येतो. तरी आम्ही स्वागत करतो त्याचं, ताजचं स्वागत करतो, सिद्धार्थीचं स्वागत करतो. ही सगळी हॉटेल यायला पाहिजे. पण माझा पुढचा प्रश्न आहे या माध्यमातून, जर 20-22 लाख लोक जर मालवणमध्ये तारकर्लीला येतात, मग वेंगुर्ला, आंबोली, चौकुळ, ही आंबोलीपासूनचं अगदी दोडामार्ग पर्यंत काय लोक आमच्याकडे किती लोक येतात? आज कसे आमच्याकडे काय रोजगार आहेत? मालवणमध्ये आज इतके रोजगार जर निर्माण होऊ शकतात, आमचे मच्छीमार बांधव सुद्धा पर्यटनाच्या माध्यमाने, मालवण असेल, तारकर्ली असेल, देवबाग असेल, आज तिकडे तोंडवली असेल, मालवण शहर असेल, या सगळ्या भागात जर एवढ्या प्रमाणात 20 लाख लोक येत असतील तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. चौकुळच्या, आंबोलीच्या, गेळ्याच्या, अगदी मांगेलीपर्यंत असण्यापासून सगळा बेल्ट, आज एवढा सुंदर बेल्ट आहे हो, पण तिथे माझ्याकडे किती लोक येतात, काय येत नाही? याचं कारण केसरकर आहे. केसरकर तुम्हाला असला कुठलाही नाही, त्यांनी कधी विकास त्यांनी दाखवलेला नाही. स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी ते पद सगळं वापरले, स्वतःच्या स्वार्थासाठी. 15 वर्ष मग आमच्यावर टीका करायची, बाहेर ना आलं, बाहेर ना आलं, बाहेर ना आलं. अरे माझं मतदारयादीत नाव तरी बघ, माझं मतदारयादीत नाव बघ, आणि मग ठरव बाहेरचा की भीतर. बाहेरचा आहे ठीक आहे, तू भितूरचा आहे ना, मग ते किती वर्ष राहतो इथे? कोण तुझी फॅमिली इथे राहते? निवडणुकीचं 4 दिवस आल्यानंतर बाकी कुठं तोंड दाखवत्या लोकांना? किती गावांना जाऊन भेटी दिलात? किती गावात गेलात? कुठला प्रश्न सोडवण्यासाठी गेला? निवडणूक तोंडावर आली की हा प्रश्न सुटला, तो प्रश्न सुटला. त्याहीपेक्षा अजून मजेशीर नाडकर्णी साहेब सगळे घेणार, तू काळजी करू नको, म्हणत लवकर आटप म्हणून सांगितलं. MIDC कधी झाली हो? आडाळी MIDC कधी झाली? अर्ध्या तासाच्या अंतरावर आमचं मोपा एअरपोर्ट आहे. आज सांगा, आडाळी MIDC 2013 नंतर आता 2024 चालू झाली. परवा आमच्या पत्रकार मित्रांनी मस्त सगळ्यांनी, त्यांना मी दोष देणार नाही कारण मंत्री होईल तर बोलावं तर लिहावं लागतं, आम्ही बोलतो ते लिहितात. एक यादी त्यांनी दिली. यादी काय सांगितलं? आडाळीत म्हणलो मेडिकलचा हब तयार करणार, हब. मी त्या
आमच्या ज्या मॅडम आमच्या आहेत आमच्या रत्नागिरीच्या, त्यांना विचारलं मी फोन करून, मॅडम किती लोकांनी ॲप्लिकेशन केलं हो? तर मला एकाने नाही. मग कसं करणार? म्हणजे किती लोकांना वेडे बनवायचं निवडणुकीच्या तोंडावर. आपण ह्याचा राग येणार नाही तुम्हाला? तुम्ही थोडं तरी विचार करा ना की ह्या उद्याचे तरुण तरुणी आपल्याला माफ करणार नाही. लक्षात ठेवा, उद्या जर आपण त्यांना मतदान केलं तर इथली तरुण तरुणी तुम्हाला दोष देणार आहेत, तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना. आणि म्हणून माझा मी निर्णय घेतलाय. मी निर्णय काय घेतलाय? मी दीपक केसरकरांचं काम करणार नाही. पक्षाने कारवाई केली तरी हरकत नाही. मी घेतलाय. मला संघटना दीपक केसरकरने शिकू नये. मी आज या ठिकाणी निर्णय घेतला कारण मी माझ्या पार्टीच्या वरच्या लोकांना सांगितलंय की हा इथं जे काय धुडगूस घालतोय, इथं लोकांशी खोटं बोलतोय, फक्त निवडून आले का पैसे पेरायचे, देवधर्म करायचा आणि लोकांना भावनिक करायचं. साईबाबांचा भक्त आहे. आम्ही पण साईबाबांचे भक्त आहोत. हे त्या जो साईबाबांना मानतो ना, तर माझं पत्रकारांसमोर चॅलेंज आहे, स्वीकार चॅलेंज. निवडणुकीच्या पूर्वी येऊन बस आणि ही जी यादी 15 वर्षात ती तू जी सांगितली आहे त्यातलं कुठलं काम केलं सांग. चल, मी निवडणुकीचा प्रचार बघू तुझा म्हणतो. चल, सगळ्यांच्या समक्ष सांगतो. एक कुठलं काम केलं सांग. चष्माचा कारखाना आणला, तोच घातला. आमसभा 15 वर्षात किती आमसभा घेतल्यात? किती आमसभा घेतले का? सेटअप बॉक्सवर माझी वेगळी परिषद होईल. सेटअप बॉक्स तुम्हाला सांगतो, आज मी बोलणार नाही सेटअप बॉक्सवर. सेटअप बॉक्सची जर कहाणी तुम्ही ऐकलात तर तुम्ही म्हटलं 2009ला ह्याला का निवडून दिलं. इतकी मोठी कहाणी आहे, ती सगळी सर्च केलेली आहे. ती लवकर या ठिकाणी मी आणणार आहे. दुसरा, चिपी विमानतळ. आमचा निलेश आहे इथे. किती लोकांचे अर्ज भरून घेतले? 2000 लोकांचे अर्ज भरून घेतले. 20 लोकांना तरी नोकरी आली? 20 लोकांना तरी नोकरी लावली का? फिशरीज विलेज, आमचा दादा केळुसकर कुठेतरी बसलाय. फिशरीज विलेज करणार. नवाबाग काय झालं? केलं फिशरीज विलेज? मल्टीपर्पज हॉस्पिटल. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न. रात्री मी काल ते झाल्यानंतर दोडामार्गात एका ठिकाणी होतो आणि मी त्यांना भेटायला गेलो. तिची बिचारीची मिसेस वारली होती. त्यांनी जी आपली कहाणी सांगितली, दोडामार्ग म्हणजे साटेलीच्या एका मानकऱ्याने डोळ्यात पाणी आणणार होतं. कशी बिचारी ती तडफडत गेली. तो सांगत होता की इथली डॉक्टरची सोय आणि साधा आपल्याकडे त्यांना तपासायला पण तिथं कोण नव्हता. मग त्यांनी म्हापशात कसं नेलं, काय नेलं, तर बिचारा रडत सांगत होता. आज ही जर परिस्थिती आमच्याकडे असलेली मल्टीपर्पज हॉस्पिटल 7.5 वर्षापूर्वी नारळ पडला आणि अजूनही म्हणतो, परवा प्रेसमध्ये म्हणतो की नाही आता नाही दिलं तर मी दुसरी जागा बदलणार. मग तू काय आयुष्यभर मंत्री राहणार आहे? आयुष्यभर मंत्री राहणार नाही का? अरे लोक इकडे मरतायत. लोकांना प्रत्येक गोष्टीत गोव्यावर अवलंबून राहावं लागतं आणि ह्याचा विचार कधी कोण आपण करणार नाही. समोर एसटी स्टँड आहे, समोरच्या बाजूला. कधी जाल तिथल्या स्वच्छतागृहामध्ये? महिला माझ्या भगिनी जातील तिथं स्वच्छतागृहामध्ये? 7.5 वर्षापूर्वी नारळ पडला आणि आता ते करणार म्हणतो मी, मल्टीपर्पज करणार. मी आमच्या वेतेचे सरपंच आहेत, त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी 6 एकर जागा देऊ केली. अरे वेती आणि सावंतवाडी शहरातल्या लोकांना घ्या विश्वासात. काय फरक पडतो? जर मला जागा सावंतवाडी शहरात मिळत नसेल, सगळ्या सावंतवाडीकरच्या शहरांना एकत्र बसू, एका विचारू कुठं आपण या ठिकाणी मल्टीपर्पज हॉस्पिटल करू, विचारता पण येत नाही. आणि बघ आत्ता सही होणार आहे. कशाला लोकांना खोटं बोलताय? दुसरं, तुम्ही आंबोली मांगोली चौकट पॅरालायडिंग आणणार. किती आणले? किती काय केलं पर्यटनातून? आज हॉटेलवाल्यांची काय परिस्थिती आहे? आणि परवा रामभाऊ काय सांगितलं तुम्हाला? आता म्हशी देणार आहे का? गाई कुठल्या? देशी गाई काय? दूध हां, जर्सी गाई. हां, ते आता विचार करा. म्हणजे लोकांना ही फसवेगिरी या ठिकाणी करायची. अंमलीत हॉट एअर बलून आणणार, रोपवे आणणार, ट्रॅकिंग आणणार, बंजी जम्पिंग आणणार. आता हा जम्पिंग करतो म्हणजे काय, किती खोटं बोलतो. हां, इलेक्ट्रिक बस आणणार. इलेक्ट्रिक बस म्हणजे आंबोली घाटात सोडायला, तिकडे कुठे पर्यटकांना सोडायला. कुठं राहिला? आता त्यांच्याकडे सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे कॉन्ट्रॅक्टर कामं घेतात. आमच्या कार्यकर्त्यांना कोणाला विचारलं कुठली कामं घेताना? आणि मग आमचा एक कार्यकर्ता दोडामार्गचा म्हणतो, एवढी केसरकरांनी कामं केली आहेत की त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, एवढी प्रचंड कामं. हा, पहिल्यापासूनचा कार्यकर्ता.
स्वतः तिकीट मागितलं पाहिजे ना, केसरकरांचं काम करायचं. अरे कर ना बघूया. शेवटी हे बघा, हे आहे सावंत म्हणजे ट्री हाऊस होणार, ट्री हाऊस. सावंतवाडी आणि ते फुलपाखरूचं कुठलं पारपोली ट्री हाऊस होणार. त्याच्यानंतर मोती तलावात मला म्युझिकल फाउंटन होणार. आणि नेमकी काय म्युझिकल फाउंटन कोणी बाबा बचलाकडे बघितले? म्युझिकल फाउंटन. त्याच्यानंतर म्हणले बांद्यात म्हणलं क्रीडांगणाचा नवीन देणार. बांद्याचा क्रीडांगणाचा वाद आज नाही आहे. बांद्यातलं क्रीडांगण विनोद तावडे जे मंत्री होते त्यावेळी तिथली PWची जागा 10 एकरपेक्षा जास्त जागा आमच्या त्यावेळी मंदार कल्याणकर, चित्तर राऊळी सगळे म्हणजे श्वेताताई हे सगळे प्रयत्न करत होते. आणि त्यांना काय सांगितलं की बांद्याचा सगळा जो परिसर आहे ह्या सगळ्या परिसरात 40 गावच्या ग्रामपंचायतीने पत्र दिलंय इथं व्हावं म्हणून. बांदा तुमच्या मतदारसंघात येतं ना, मग काय विरोध केला तुम्ही? माझा इथल्या सावंतवाडीला विरोध नाही आहे, पण सावंतवाडी नगरपालिकेमध्ये जागा नाही म्हणून विरोध केलेला होता, ठराव केलेला होता. तरी हट्टीपणा हे क्रीडांगण इथं केलं तुम्ही, स्मशानाच्या बाजूला केलं. आणि आमचे आंबोलीचे फोटो सगळे आमच्या इकडचे सावंतवाडी सुंदरवाडी आहे सुंदर, पण ती बकास करण्याचं काम कोणी केलं? 15 वर्षे जो आमदार मंत्री आहे, जाऊन बघा कचरा डेपोची काय परिस्थिती आहे तिकडे. सावंतवाडी ट्रायटेन आणणार सावंतवाडी शहरात. टाटा मेटॅलिक म्हणलं पुन्हा सुरू करणार. जागा विकल्यानं माहितीच नाही, कधी यांच्याच माणसाने घेतली असेल. उषा इस्पात सुरू करणार. तिकडे म्हणले मोठी आता 3,500 एकर जागा आहे, तिथे म्हणलं मोठा प्लॅन येणार आहे 3,500. चर्चा सुरू आहे, 15 वर्ष झाली चर्चा सुरू आहे. आता वय किती आपलं केसरकर, तुमचं वय किती? आणि आता पुढच्या कुठल्या वयात तुमच्या येणार आहे? एक जरा तरी थोडी लाज शरम जर असती तर मी इथे बाबा ह्या नोकऱ्या आणल्यात, 50 आणल्यात, 100 आणल्यात. माझ्यासारखा कार्यकर्ता असतं मी काय केलं, मी सरळ राजीनामा फेकला असता मुख्यमंत्र्यांकडे. माझ्याकडे जोपर्यंत एखादी फॅक्टरी सुरू होत नाही तोपर्यंत मी नाही मंत्रिपदावर राहणार. का नाही दिला राजीनामा? का नाही दिला? मलबारीला राहायला मिळालं पाहिजे, बायको पोरांना घेऊन, पाहुण्यांना घेऊन, म्हणून राजीनामा दिला नाही. थोडी तरी जनाची मान. आज जवळजवळ 20-22 हजार मुलं मुली आज गोव्यात जातात. आठवड्यात एका दुसरा ॲक्सिडेंट, कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला. कुठल्या तोंडाने आम्ही जाणार त्यांच्याकडे भेटायला? 3-4 महिन्यात एखादा दगा होतो. जास्त दोडामार्गवासी जे जवळचे आहेत ते जाऊन येऊन अपडाऊन करतात. आज काय अवस्था आहे त्यांची? कधी विचार केलाय तुम्ही? 20-22 हजार लोक तिकडे जात आहेत, ते कसे जगतात, काय करतात, कधी बघितलं तुम्ही? 10 आणि 12 हजार तिकडे जातात. आणि बघ ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमच्यासारखा जे सांत्वन करायला जातो त्यावेळी ते आई बाबा जे बोलतात, जे दुःखाने उद्योगाने बोलतात, आम्ही काय सांगणार त्यांना? आम्ही या ठिकाणी काय करू शकलो नाही म्हणून सांगणार? 15 वर्ष ज्याच्याकडे आता सत्ता, 8 वर्ष मंत्री, कॅबिनेट मंत्री, तरी जमलं नाही. मग ह्याचा विचार आपण कधी करणार नाही का? तिलारी ॲम्युजन पार्क येतं, ॲम्युजन पार्क तुमच्याकडे स्वप्नातलं. कदाचित दीपक भाईला रात्री स्वप्न पडत असतील आणि ती तुम्हाला सांगत असतील. जोपर्यंत आमदार बदलत नाही तोपर्यंत सावंतवाडी विधानसभेचा विकास होणारच नाही. 15-20 वर्ष अजून मागे आहे ना, मी तुम्हाला सांगतो. कोणी चूक करायची नाही, परत कुठल्या बाबतीत चूक करायची नाही. शेवटी वरच्या लोकांना पण समजलं पाहिजे की इथं कसा अन्याय होतो आपल्या कार्यकर्त्यांवर. मी माझ्यासाठी नाही बोलत, पण शेवटी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं हित आपण या ठिकाणी डोळ्याच्या समोर ठेवून बोललं पाहिजे. मी जसं काम करणार नाही, मी माझ्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन. पैशाचा वारे वाटप होईल, पैसे घ्या, लक्ष्मीचा अजिबात दुरावास करू नका. जे येतील ते पैसे घ्या, सगळं तुम्ही सांभाळा, पण आपल्या ठरल्याप्रमाणे आपलं ठरलंय. आपण एकच वाक्य बोलायचं, आमचं ठरलंय. काय ठरलंय ते तुम्हाला आणि आपल्याला माहिती. आपण ते कोडं उडायचं नाही, पण शेवटी तसं जर काम केलं तरच आपण उद्या या विधानसभेतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ शकणार आहे. सासोलीचं काय झालं? त्यांना मिळालं नाही. हा, सासोलीचं काय झालं? आडाळी MIDC, आता नवीन माटणे MIDC येणार. माटणे जागा कधी बघितली? माटले कधी बघितलंय? जागा कशी आहे ती बघितली? अरे आडाळी MIDCची जागा मिळून सुद्धा तिथं काय सुरू नाही. माटणे कसे आणणार? कोणीतरी विचारलं पाहिजे ना. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे ज्या वेळी हा फसवा बडवे म्हणजे चुकीचं करणारा काम, फसवेगिरी करणारा माणूस ज्यावेळी तुमच्या मतदारसंघात तुमच्या गावात येईल त्यावेळी ही यादी त्याला विचारली पाहिजे की बाबा हे केसरकर आणू, ह्या काय झाला?
तुम्ही हे स्वप्न आमका दाखवलात, 15 वर्ष झाली, आता पुढे काय करणार? आणि धमक्या बिक्या मला देऊ नको. मी असे खूप धमक्या देणारे बघितले. मला परवा काहीतरी म्हटलं की जो आरोपी असतो 6 महिने जेलमध्ये होतो मी, मला काय वाटत नाही. मी लोकांसाठी जेल भोगले. त्यात जर तू साईबाबांच्या समोर साईबाबांची शपथ घेऊन सांगायची त्या केसमध्ये माझा संबंध होता. चल मी राजकारण सोडतो, तू राजकारण सोडतो? सांग साईबाबांच्या समोर येऊन, साईबाबा करतो ना, चल मी साईबाबांच्या समोर येतो, तू नारळ उचल, मी नारळ उचलतो. तू साईबाबाला जाऊन ते भगवे वस्त्र घालून ते नाटक करतो ना, मी नाटकी नाही आहे, मी सुद्धा भक्त आहे, मी सुद्धा हिंदू आहे. पण ते जे तू त्या ठिकाणी नाटकं करतो नी, नाटकं सगळी थांबली पाहिजेत. मी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलो, मी 40-50 एकदाच नाही जेलमध्ये गेलो. इथलं ह्या जिल्ह्यातलं एकही जेल, नाता नाडकडे माझं सहकारी, जुने माझे जे सगळे सहकारी सांगतील, आम्ही इथल्या न्याय हक्कासाठी गेलो. आयत्या वेळी तू फक्त आयत्या बिळावर नागोबा म्हणून आलायस, आयत्या बिळावर नागोबा. तुझं काय काय कर्तृत्व आहे? दरवेळी चित्र बदलायचं. इकडे कधी नारायणांनी शिवे घालायच्या, त्या झाल्या की शरद पवारांना शिव्या घालायच्या, त्या झाल्या की उद्धव ठाकरेंना शिव्या घालायच्या. एवढंच काम केलं, दल बदलू प्रत्येक वेळी. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आपण या ठिकाणी करताय याचं काय वाटत नाही. मी आता अनेक गोष्टीवर या ठिकाणी प्रकाश त्या ठिकाणी पाडले. आता समजा उद्या परमेश्वर कृपेने संधी पार्टीने दिली, आपल्याला संधीचं सोनं करून घ्यायचं. मी सांगतो 5 वर्ष ही फार मोठी झाली. ह्या 5 वर्षात पहिल्यांदा आरोग्याची सोय 100% करणारच. आरोग्य चांगलं या ठिकाणी व्हायला पाहिजे. इथले डॉक्टर, इथले हॉस्पिटल, वेळ पडली तर गोवा मेडिकलशी आपण त्या ठिकाणी टायअप करून इथल्या सगळ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक सेवा या ठिकाणी मिळालीच पाहिजे. हा माझा पहिला प्रश्न राहील. दुसरा प्रश्न, आडाळी MIDC ही सुरू झालीच पाहिजे. काय नाही करणार आहेत, कोणी सरकार असू देत. आपण त्या ठिकाणी जिद्दीने बसल्यानंतर काय होत नाही. नाता नाडकडे आपण आडाळी MIDCचा जो नुसता लॉंग मार्च काढला, कशा अधिकारी झान CO पासून सगळे आले. त्यामुळे ती जशी आपण किमया दाखवली, तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन आपण ही किमया अशी दाखवून देऊ की आपले तरुण रस्त्यावर आणून, रस्त्यावर कोणी असू दे सरकार, आपण सरकारचे भडकवत नाही, पण जर माझ्या इथल्या तरुणांना काम मिळत नसेल तर दुसऱ्याकडे कुठे आपण या ठिकाणी जाणार नाही. आम्हाला आमच्याच भागात काम मिळालं पाहिजे. आज सांगा हो, तुम्ही शिक्षण मंत्री आहे ना, काय परिस्थिती आहे इथे? प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या संस्था काम करतायत. आम्ही त्या ठिकाणी सगळे आमचे शिक्षक, तुमचे पालक, मुलं सगळी मेहनत घेत आहेत. आज 13 वर्ष आमचा जिल्हा महाराष्ट्रात पहिला येतोय. त्यांच्या शिक्षक भरतीचं कधी बघितलं? कधी पडपडताणीचं बघितलं? कधी संच मान्यतेचं बघितलं? ते शाळा कधी कोसळतायत, ते कसे चालवतात हे कधी बघितलं? इथली मुलं का जातात बाहेर? मुलं बाहेर गेल्यानंतर मग कोण कोल्हापुरात स्थायिक होतो, कोण पुण्यात स्थायिक होतो, कोण मुंबईत स्थायिक होतो, कोण गोव्यात स्थायिक होतो. आणि मग म्हणतो आता आमची शाळा कशी चालतली, शाळेत मुलात नाही, हायस्कूलात मुलात नाही. अरे कशी मुलं येणार, कसे वाढणार? जर माझ्याकडे एखादा उद्योगच नसला तर माझ्याकडे कसं येणार आहे? जर 20 लाख लोक जर तारकली देवबागला येतात तर माझ्याकडे का नाहीत, हा प्रश्न मला पडला पाहिजे. माझ्याकडे काय ते येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. निवडणूक आली की गोलकोस करतो, अमकं करतो, गोलकोस करतो, अमकं करतो. अरे काय नाटकं करतोय, कशाला नाटकं? मग एक काम करूया, तुझ्या पार्टीला सांग, मी माझ्या पार्टीला सांगतो, होऊन जाऊ दे एकदा काय ते आमने सामने एकदा सगळ्यांच्या समोर. असं तरी कधी करूया, मैत्रीपूर्ण लढत लढूया ना. तुला जर एवढं समज असेल तर मैत्रीपूर्ण लढत करूया. आंबोली काल ताजचा विषय झाला, शिधादिगावाचा विषय झाला, सिंधुरत्न सिंधुरत्न सिंधुरत्न. काय सिंधुरत्न तुझ्या एकट्याचं आहे? तुझ्या खिशातले पैसे आहे? तुझी काय जहागिरदारी आहे? हे पैसे महाराष्ट्र शासनाचे आहेत, युतीचे आहेत, युतीचे. त्यावेळी ह्या पैशावर अधिकार सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा. हे खिशातले पैसे नाहीत, या लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट पुन्हा मी सांगतो, मला नाही तर मी गप्प बसणार नाही. काय करणार आहे, काय करणार आहे? सांग तरी एकदा, सांग तरी एकदा. चल बघूया, एकदा होऊन जाऊ दे ना. जेल बिल भानगडी सांगून कर. सगळं आयुष्यात हेच केलं लोकांसाठी, स्वतःसाठी नाही केलं. आणि तू जागा विकली, जागा विकली, जागा विकली, जागा विकली. कुठली जागा विकली बाबा? नवीन नवीन जागा. आता मायनिंग आजगावपासून कोणाची जागा, कोणाची जागा? जसा उद्या उद्रेक जाऊ बेळागरचा झाला तसा उद्रेक आजगावमध्ये होणार. आजगावपासून 10 गावात कोणाची जागा आहे? कोणी ॲग्रीमेंट केली? काढू. कुठल्या कुठल्या कारखान्यात पाण्याची जी पाईपलाईन गेली बाळा दोडामार्गपासून, काढू. कोण पार्टनर आहे तो? काढू. हां, कोण पार्टनर आहे? काढू का मी? असा सज्जनपणाचा आव आणायचा, सोहळं नेसायचं, काय
आणि मग जाहिराती द्यायच्या, ह्या अशा नाही हे धंदे चालणार. आता बंद करा असले धंदे, कोण ऐकणार. आणि बी तर तू कोणाची मला भीती घालण्याच्या भानगडीत पडू नको. काय मी या सगळ्या गोष्टीतून जाऊन तोलून पोलून गेलेलो आणि इथं आलं. मला कुठल्या गोष्टीची भीती नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी मिळून एखादा कुठला तरी धाडसी निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल. मी सांगणार नाही तुम्हाला पार्टी सोडा म्हणून, कोणाला नाही सांगणार. मी माझा निर्णय ठरलाय, माझा निर्णय 100% ठरला. मी पार्टीला सामावून सगळं सांगितलंय. मी पुन्हा पण पार्टीच्या नेत्यांना भेटणार, 100% भेटणार. मी पहिला प्राधान्य माझ्या पार्टीलाच आहे 100%, कारण जीवावरच्या प्रेम केलंय मी. काही आता जी बुजगावणी आली, कोण कोण सांगतं पार्टी पार्टी आणि मला सांगतात, अरे ज्यांनी हातात AB फॉर्म असून दिला नाही त्याचं काहीतरी शिका. आणि मला आता काहीतरी कोणतरी येऊन पार्टीचं सांगतं, कसं हे करू. मला संघर्षाची सवय आहे. आयुष्यभर मी संघर्ष केला, आयुष्यभर. मी गरिबी बघितली आणि माझ्या डोक्यात कधीही हवा गेलेली नाही. मी आजही मी परवा पण एक जागा विकली. मला नाही काय वाटत त्याच्याबरोबर. मी काम करतो ना. मी हे बघ, माझ्यावर एक आरोप करावा केसरकडे, चला मी माझं चॅलेंज आहे. कशासाठी तुम्ही नाटकं करताय, खोट्या मानताय. त्यामुळे अशा धमक्या मला देऊ नका. हां, माझे वरिष्ठ आहेत, त्यांचा अधिकार आहे मला बोलायचा, 100% अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे माझ्या नेत्यांचा 100% मला अधिकार आहे. मला काय प्रॉब्लेम नाही त्याचा. मला ते बोलू शकतात, मला ते सांगू शकतात. पण मला तुम्ही जर मध्ये एकदा काहीतरी त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं, मी पक्षाला कारवाई करून काढून टाकायला ना. तुझ्या बापाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हां, तू मला काढून टाकणार. कोण, तुझी काय संबंध. अरे जीव ओतून सगळं काम केलं इकडे, जीव ओतून आम्हाला संपवण्यासाठी तुझे प्रयत्न चालू होते. आम्ही नाही कधी चालायला दिलं. त्यामुळे अशा धमक्या मला कधी देऊ नको. माझे नेते आहेत ते मला बोलतील. मला बोलायचा अधिकार दुसऱ्या कोणाला नाही. माझ्या नेत्यांचा अधिकार आहे 100%. मी ज्या माझ्या पार्टीच्या नेत्याने सांगितलं ना, मी दिला AB फॉर्म तिथं फाडला. कोण करत नाही आताच्या काळात असं, पण आम्ही केलं. त्यामुळे मी पार्टीला इथं न्याय मिळायला पाहिजे, माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत. तुम्ही जेवढे कोण माझ्याबरोबर राहाल तेवढं सगळ्यांना तुम्ही काळजी करू नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, आपण सगळ्या बाबतीत मदत करू. अजिबात हलके करू नका. जे कोण राहतील त्यांना पूर्णपणे मदत माझ्याकडनं आहे. आणि इथले जे प्रश्न आहेत, इथले जे सगळे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी जिवंत असेपर्यंत तुमची कोणाची साथ सोडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत मी, तुम्ही कोणी मला कोण धमके देणं आलं नाही. मला जय बघा आता तरी काहीच नाही हो. मी 2014 पार्टी सुटली, ते काय झालं ते तुम्ही अजिबात काय डोक्यात काय घेऊ नका. तुम्हाला कोण धमकावणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की पार्टी सोडायचं मी तुम्हाला कधी सांगणार नाही, पण पार्टीच्या नेतृत्वाला हे कधीतरी समजलं पाहिजे. मी काल मला गिरीश महाजन साहेब भेटले. आता त्यांची माझी चर्चा काय झाली मी बोलणार नाही. माझे सगळेच देवेंद्र फडणवीस साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, आदरणीय आमचे बावनकुळे साहेब असतील, आदरणीय आमचे आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील, सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, सगळ्यांनी प्रेम केलं माझ्यावर. अगदी एकनाथ शिंदे जरी समजा शिंदेकडे गेले, त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मी कोणालाच बघा, पार्टी माझ्या सगळ्या पार्टीमध्ये संबंध आहे. बघा मी माझ्या पार्टीशी मी प्रामाणिक राहिलो. मी कधीही त्याच्याशी हे केलं नाही. जिल्हा बँकेच्या मला कोणी फसवलं मला माहिती आहे, पण माझ्यावर जबाबदारी होती म्हटल्यानंतर मी प्रामाणिकपणे सगळ्यांचं काम केलं. प्रत्येक गोष्ट. काल जरी समजा इथला रिझल्ट लागला खासदारकीचा, मॅन ऑफ द मॅच केसरकर. अरे तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली म्हणून आपण झाला. तुम्ही सगळ्यांनी इथं बोललात, कोणी काय काम केलं, कोणी काय केलं, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. काल बांधत मीटिंग सगळ्या ठिकाणी आपापले विचार मांडले. जाऊ देत. हे बघ, आपण त्या वादात नाही पडायचं. आपल्याला ही निवडणूक लढवून जिंकायची आहे, जिंकायची, लक्षात ठेवा, जिंकायची आहे. त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पक्ष हे आपण पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीसमध्ये आपण आलात, आपल्याला मनापासून धन्यवाद. माझ्याकडे प्रचंड मटेरियल आहे, खूप मटेरियल आहे. तुम्ही सांगतो मी पळताबाई थोडी करेन, लक्षात ठेवा. मला तू असं कमीत घेऊ नको. मी आतापर्यंत युतीचं सरकार या सगळ्या गोष्टीत मी गप्प बसलो आहे. आणि दुसरा, मी मागे आमचे नेते बोलले, मी ते परत युद्धा उल्लेख करणार नाही, पण कधीतरी जर वेळ आली ना तर मला सगळे व्हिडिओ सगळे तिकडे गांधी चौकात मला दाखवायला लागतील कधीतरी. म्हणजे आता ह्या सगळ्या कोण कुठे पार्टनर आहे, कोण कुठे आहे, सगळे पेपर माझ्याकडे टोटल. माझं अजिबात हे बघा वैयक्तिक वाकडा आहे का तर 100% नाही. माझ्यावर बोलताना तोंड समावून बोलायचं. माझे नेते सोडून तुला बोलायचा अधिकार राजन तेलीला नाही.
100% नाही. 2009ला ज्यावेळी इकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती झाली, माझ्या नेत्यांनी सांगितलं की यांचं काम करायचं. माझी इच्छा नसताना पण त्याच्या घरात गेलो. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेचे आहेत, त्यांनी काय ठरवलं होतं, प्रवीण भोसलेला मदत करायची. पण शेवटी नेत्यांचा आदेश आल्यानंतर मी घरात जाऊन ते पहिला विजय त्याच्यातून झाला. त्या नेत्यांना शिव्या घातल्यानंतर त्यावेळी राजन तेली तुला जेलमध्ये गेला दिसला नाही. त्या इथं ताजं होतं 2002 विषय प्रकरण 2002मधलं, तर त्याही राजन तेली तुला दिसला नाही. काल आमच्या राऊत साहेबांचं काम करताना युतीची होती, त्याही राजन तेली अगदी व्यासपीठावर 1 नंबरला बरोबर मांडीला बसताना तुला राजन तेली जेलमध्ये दिसले नाहीत. आजच कसे वाटतात. आणि चिल्लर कोणातरी पोरांना उभे करतो, कोण देणारे उत्तरच नाही म्हणून कोणतरी लिहून देतो आणि छापा म्हणून सांगतो. मग आमचा गोंधळासारखा आपला काहीतरी छापतो, हरकत नाही, काही हरकत नाही, छापा. पण निदान माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे, आम्ही जे व्यासपीठावर बसलेलो, अरे वर्षानुवर्षे 40 वर्ष माझी गेली राजकारणात. ते दूध पित होते, दूध, ती पोरं आलीत ना, बाप कुठेतरी काहीतरी काम करतो, आता कसं करतो तुम्ही सांगणार नाही, ते सांगणार काहीतरी. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही पण या ठिकाणी करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे तुम्हाला. कारण मी तुमच्या एवढा मोठा नाही आहे, ठीक आहे, तुम्ही सगळं विनंती मी एवढ्यासाठीच करतो की कोणी कोणाला. तर जसं आता मग अशी आमचं एक कोणतरी बोलला की बाबा मी कसं बोलू त्यांच्यावर, मी नाही मोठे नव्हते ना, बरोबर, मोठे नेते आम्ही त्यांच्यावर कुठं बोलू, आम्ही कार्यकर्ते आहोत. मी कार्यकर्त्याच्या भूमिकेत 100% तुमच्याबरोबर आहे. मी मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहणार. मी बघा 2दा हरलोय, काही आमच्यातलेच विरोधक 2दा हरलो. अरे अटल बिहारी वाजपेयींसोबत केवढे मोठे नेते हरले रे. 2 सीट होते रे आमच्या या भारतात, 2 सीट. तुम्ही कशाला नावं घेऊ सांगा. तरी सोपस्कर राजकारण त्याही ह्या राजकारणाचा पर्दाफाश मी कधीतरी करेल. मला माझ्या कार्यकर्त्यांवर कोणावर बोलायचं नाही, सगळे कार्यकर्ते माझे आहेत, मला कोणाला दोष द्यायचा नाही. पण शेवटी तुम्ही सगळ्यांनी, मी असा विचार केला नाही की बाबा उद्या नाता नाडकणी पुढे गेला तर मला कुठेतरी अडचण येईल. माझ्या हातात जेवढ्या गोष्टी होत्या ना त्या प्रत्येकाला पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. मी कधीच कोणाला दाबून ठेवला नाही, कोणालाच नाही दाबून ठेवला. ज्यावेळी माझ्या हातात सत्ता होती, ज्यावेळी मला अधिकार दिले गेले, मी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाला जो काम करतो त्याला पुढे जाण्याची संधी दिली. मी कोणाला मागे ओढलं नाही. तसंच मी कायम तुम्हाला मी बरोबर ठेवीन. ज्या निवडणुका तुमच्या असतील, आज जशी माझी निवडणूक म्हणून तुम्ही माझ्यावर असाल, तशी तुमची निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती कसली असेल, ग्रामपंचायत, राजन तेली तुमच्याबरोबर कायम आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आत्ताच्या पुरतं जास्त न बोलता मी कुठलाही आत्ता ह्या गोष्टीला मी काही गोष्टी मला खूप म्हणजे तुम्ही लोकांनी जे मला सहकार्य केलं, तुम्ही ज्यावेळी मी बोलवलं, रात्री 2 वाजता 3 वाजता, ही आमची सगळी आंबोलीची मंडळी आहेत, रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांच्याकडे गेलो आहे. प्रत्येकाने जी मदत केली, साथ केली, मी आयुष्यात कधी विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित, तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन, तुमच्याशी सगळ्यांशी बोलून, तुमच्याशी सगळी चर्चा करून मग काय करायचं तर आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया, 100% ठरवूया, सगळ्यांना बरोबर घेऊन ठरवू. आणि 1-2-3 लोक काम करणार, ठीक आहे, असू देत, आपण बघू. आपण काय पार्टीच्या विरोधात काम करतो का, तर नाही. आवाज कधीतरी उठला गेला पाहिजे ना या ठिकाणी. शेवटी तो आवाज उठवण्याचं आपण या ठिकाणी काम करतो. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येईल. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा एवढीच विनंती आजच्या माध्यमातून करतो. मी परमेश्वराला, इथल्या पाटेकराला, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि मला एका गोष्टीचा आनंद एवढ्यासाठी आहे, शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. आणि ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला असं छोट्या बैठका घ्यायच्या नाहीत. मला माहीत नाही इतके लोक येतील. ह्याच्या पुढच्या काळात संजय विनोडकर आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठा मेळावा घेऊ, अजिबात काळजी करू नका. आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांशी बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र.